सगळे ऐकतायत. Okay, so let's start with today's session. Okay. So today, the chapter which we are going to cover in graphology is baselines. आता बेसलाइन्स म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांचे ज्यांनी सॅम्पल्स दिलेले आहेत, आपण या विषयावर बरेचदा इनडायरेक्टली बोललो की माझं रायटिंग रूल पेज नसलं तर प्लेन पेपरवर असलं तर येत नाही, लाईन्स कधी वरती खालती जातात, कधी तिरप्या होतात, जमत नाही लिहायला, सवय नाही आहे लिहिण्याची, किंवा बरेच असे जे कारण आहे की रूल पेजेसवर लिहायला सोपं जातं. तर नक्की या बेसलाइन्स म्हणजे नक्की काय आणि याचं काय इम्पॉर्टन्स आहे, याचे काय टाइप्स आहेत आणि या आपल्याला काय समजतं ते आपण आज बेसलाइन्स मधनं शिकणार आहोत. सो नाव व्हॉट इज अ बेसलाईन? बेसलाईन म्हणजे आता आपण म्हणू अनरूल पेजवर आपण सॅम्पल लिहायला सांगतो. तर जेव्हा अनरूल पेज असतं तेव्हा तर बेसलाइन्स नसतातच, तेव्हा तर आपण ओळी नसणाऱ्या पेजवर लिहितो. तर तुम्ही जे एका पेपरवर जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात करतात, एक ओळ लिहायला सुरुवात करता डाव्या बाजूपासनं उजव्या बाजूपर्यंत, तुमच्या हँडरायटिंगने जी लाईन तिथे तयार होते, दॅट इज द baseline. So you have to imagine the baseline. It is an imaginary baseline when you are writing on an unruled page. म्हणजे लाईन नसलेल्या पेजवर जेव्हा आपण लिहितो त्याला आपण इमॅजिनरी बेसलाईन म्हणतो, ज्याच्यावर तुमच्या ओळी माणसाला दिसतात की एकाखाली एक ज्या ओळी फॉर्म होतात त्याला आपण बेसलाईन म्हणतो. मग आता बेसलाईन एवढी इम्पॉर्टंट का आहे? Now the baseline tells us whether the writer has enough parameters that he feels he has the potential to make his own decisions, feels confident that he has made the right one. Basically म्हणजे बेसलाईन काय असते? बेसलाईन ही असते जी मिडल झोन मध्ये असते, राईट? बेसलाईन मध्ये असते जो डिवाइड करतो अपर झोन आणि लोअर झोन. जी लाईन अपर झोन आणि लोअर झोनला डिवाइड करते ती बेसलाईन असते. आता आपण मागच्या सेशन्स मध्ये पाहिलं होतं झोनचे टाइप्स आणि त्याचं इम्पॉर्टन्स, प्रत्येक झोन आपल्याला काय दाखवतं ते. तर ती जी बेसलाईन असते ती बेसलाईन हे दाखवते की तुम्ही तुमचे दोन्ही पण झोन्स बॅलन्स करण्यामध्ये किती तुम्ही सक्सेसफुल आहात. म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार मनात येणं आणि ती गोष्ट एक्झिक्यूट करणं, या गोष्टींमध्ये तुमचा किती कंट्रोल आहे आणि ही गोष्ट तुम्ही किती बॅलन्स करताय. म्हणजे एखाद्याचा राग आला, तुमच्या डोक्यात येत असेल की तुम्ही त्याला हॅलो हॅलो मॅडम, तुम्ही रेकॉर्डिंग केलं स्टार्ट? हो केलंय. केलंय ना? ओके सॉरी. हो, नो प्रॉब्लेम. तर एखादी गोष्ट तुमच्या डोक्यात आल्यानंतर तुम्ही ती गोष्ट जर ती चुकीची असेल तर ती गोष्ट तुम्ही कितपत तुमचा त्याच्यावर कंट्रोल राहतो, ही गोष्ट तुमची बेसलाईन ठरवते. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीशी तुम्ही बोलता, तुम्हाला त्या व्यक्तीचा राग आलाय, तो राग आल्यानंतर तुमच्या मनात येतं त्याला वाईट बोलू, तुम्ही ते किती बोलाल आणि तुम्ही किती कंट्रोल कराल हे ठरवणारी तुमची बेसलाईन आहे. द लाईन विच बॅलन्सेस द अपर झोन अँड द लोअर झोन. आता बॅलन्स करते म्हणजे नक्की काय करते? म्हणजे अपर झोन मधनं ज्या तुमच्या इंटलेक्च्युअल गोष्टी असतात आणि लोअर झोन मध्ये ज्या तुमच्या इन्स्टिंक्च्युअल गोष्टी असतात, त्या गोष्टींचा बॅलन्स म्हणजे ही तुमची बेसलाईन. The shape of the baseline tells us what the writer feels about himself, whether he has what it takes to reach his goal, run his own life. म्हणजे आता आपण एखादं सॅम्पल बघितलं समजा आणि त्या लाईन्स अगदी सरळ असतील, अगदी म्हणजे जशा आखलेल्या असतील, पट्टी ठेवून आखलेल्या, तर त्या माणसासाठी आपल्या डोक्यात काय विचार येईल की अरे हा माणूस केवढा डिसिप्लिन्ड आहे, कारण अक्षर किती सुरेख आहे, विदाऊट लाईन सुद्धा वरती खालती जात नाही.
एखाद्याचं रायटिंग असं असं असेल, वर खाली बिलकुल, एक शब्द वर एक शब्द खाली, तर आपण काय म्हणू, अरे यार याचं काही खरं नाहीये. म्हणजे बेसलाईन कडे, त्या स्क्रिप्ट कडे बघून तुम्ही एक स्वतःचं इम्प्रेशन ठरवून घेतात मनात. त्याच्यावरनं तुम्ही एक जजमेंट पास करतात त्या माणसावर की हा माणूस कसा असेल, राईट. तर तो किती जमिनीवर राहतो, तो किती बॅलन्स्ड आहे, तो गोष्टी कशा त्याच्या लाईफमध्ये बॅलन्स ठेवतो, तो किती रियालिटीमध्ये राहतो, ही गोष्ट बेसलाईन ठरवते. मग जर बेसलाईन खूपच वाकडी तिकडी असेल तर आपण काय म्हणू, अरे बापरे, जर बेसलाईन तुम्हाला एक शब्द असा, एक शब्द खाली, परत एक वरती एक खालती, तर आपण म्हणू या माणसाचा काही भरोसा नाहीये, या माणसाचं काही खरं नाहीये. तर आपण प्रत्येक टाईप एक एक डिटेलमध्ये बघूच. पण बेसलाईनचं थोडक्यात, बेसलाईनचं काम काय आहे, इट इज नॉट रॅन्डम बट इट कम्स फ्रॉम नेचर. इट रिप्रेझेंट्स युअर सेन्स ऑफ ऍक्च्युअलिटी and your relationship with the present and your control over emotions. तुमचा तुमच्यावरचा कंट्रोल, तुमच्या इमोशन्सवरचा कंट्रोल, तुमच्या विचारांवरचा कंट्रोल किती एक्सप्रेस करायचं, किती ठेवायचं, हे तुमची बेसलाईन तुम्हाला सांगते. हे तुम्हाला तुमच्या बेसलाईन मधनं दिसतं. The baseline in a handwriting is an imperceptible line between the upper zone and the lower zone. The baseline in any script are those parts of letter which should touch the line had there been a rule paper used. आता बेसलाईनला कोणते लेटर्स टच करतात, कोणी सांगू शकेल का? इमॅजिन करा, तुमच्या समोर एक रूल पेज आहे आणि त्याच्यावर तुम्ही लिहित आहे. तर बेसलाईनला कोणत्या झोन मधले लेटर टच करतात? लोअर झोन मध्ये, मिडल झोन मधले. मिडल झोन. म्हणजे बेसिकली काय की लेटर समजा 2 झोन मध्ये जरी डिवाइड केला असेल तरी बेसलाईन म्हणजे त्या लेटरचा मिडल झोन जो असतो तो बेसलाईनला टच होतो. ओके. तर खूप साऱ्या लोकांचं तुम्ही पाहिलं असाल की जरी ओळी असतील कागदावर तरीही ते ओळीच्या थोडं वर लिहितात. त्यांना जरी लाईन्स असल्या तरी तुम्ही बघाल कधी त्यांच्या पूर्ण ओळ अगदी सरळ असते पण ती आखलेल्या लाईनच्या थोड्याशा वर लेटर्स असतात त्यांचे. तर अशा लोकांचं आपण काय म्हणतो, जेव्हा बेसलाईन असते, जेव्हा आपण म्हणतो रूल्ड पेजवर लिहायला मला सोपं जातं अनरूल्ड पेजपेक्षा, याचा अर्थ काय होतो की तुम्हाला ऑलरेडी कोणीतरी ओळी आखून दिल्या आहेत आणि त्याच्यावर एक्सपेक्टेड आहे की तुम्ही त्याच्यावरच लिहावं. म्हणजे काय, तुम्हाला एक बेस दिलेला आहे, कोणी रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत. म्हणजे काय, तुम्हाला टर्म्स दिलेले आहेत की या ओळी आहे याच्यावर लिहा. म्हणजे काय, तुम्हाला जर रूल्ड लाईनवर जर लिहिणं सोपं वाटतं, रूल कागदावर लिहिणं सोपं वाटतं, त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये खूप व्यवस्थित काम करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे रूल्स फॉलो करण्याकरता. कारण सेट ऑफ लाईन्स म्हणजे काय, तुम्हाला काही आखून दिलेल्या, काही ठरवून दिलेल्या गोष्टी आहे आणि यू नीड टू फॉलो दॅट इज द मीनिंग ऑफ अ रूल्ड पेज. जेव्हा आपण सांगतो अनरूल्ड पेजवर लिहा, म्हणजे काय, तुमच्यासमोर कोरा कागद आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसा तुम्ही त्याचा वापर करा. मग कोऱ्या कागदावर पण जर तुम्ही सरळ लिहत असाल तर म्हणजे काय की तुमचा त्या गोष्टीवर कंट्रोल आहे. म्हणूनच जरी ओळी नसल्या तरी काही लोक दे आर एबल टू राईट इन अ स्ट्रेट लाईन. काही लोक खूपच वर खाली असतात, काही लोकांना काही सेन्सच राहत नाही रायटिंग कुठे जातोय. म्हणजेच काय, असे लोक जेव्हा त्यांना रूल्स आणि रेग्युलेशन जर कोणती दिशा त्यांना ठरवून दिली नसेल तर त्या लोकांचा गोंधळ होतो. म्हणजेच काय की रूल पेज मध्ये लिहिताना तुम्हाला एक सेट ऑफ रूल्स मध्ये यू आर कम्फर्टेबल फॉलोइंग दोज रूल्स. when you are given a plain paper without any lines, that means without any rules, म्हणजेच लाईफ मध्ये जर तुम्हाला दिशाहीन असेल आणि जर तुम्हाला टोकणारं कोणी नसेल तर तुम्हाला समजत नाही तुम्ही कोणती गोष्ट कंट्रोल करायची, कोणती गोष्ट जाऊ द्यायची, कोणती गोष्ट सिरियसली घ्यायची, कोणत्या गोष्टीला किती रिॲक्ट करायचं, कोणत्या इमोशन्सवर किती कंट्रोल करायचा, कोणत्या इमोशन्सला कंट्रोल नाही करायचं. या गोष्टींना जर तुम्हाला जर सेन्स ऑफ रूल्स आणि रेग्युलेशन्स मध्ये जर तुम्ही राहून कम्फर्टेबल असाल आणि जर तुम्हाला त्याच्याशिवाय जर तुम्हाला काही काम दिलं करण्याकरता ज्याच्यामध्ये तुम्हाला दिशा दाखवायला कोणी नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे कोणते प्रॉब्लेम्स येतात हे आपण शिकू टाइप्स ऑफ बेसलाईन्स मध्ये, की तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे जास्ती प्रॉब्लेम होतो आणि कोणत्या सिच्युएशन्समुळे कोणत्या बेसलाईन मधले लोक कसे रिॲक्ट करतात. The manner in which this baseline is framed
shows how the essays adjust every one of the three zones in his day-to-day existence, impacts of scholarly, social and instinctual drive. म्हणजेच काय, डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये रायटरचा, त्या पर्टिक्युलर रायटरचा त्याचा तिन्ही झोन्सवर पकड कशी आहे, तो तिन्ही झोन्सला बॅलन्स कसा करतो आणि कोणत्या गोष्टीवर त्याचा किती कंट्रोल आहे. These lines mirror our requirement for association, our wish to be a part or stay detached from the surroundings. तुम्हाला किती सोशल व्हायला आवडतं किंवा तुम्ही किती स्वतःपुरत्या गोष्टी ठेवतात, या गोष्टी तुमच्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या बेसलाईन्स वरनं कळतात. एक सगळ्यात मेन पॉइंट, लॉंग स्टोरी कट शॉर्ट, इज दॅट तुमचा तुमच्या इमोशन्सवर किती कंट्रोल आहे, म्हणजेच तुम्ही तुमचे झोन्स किती बॅलन्स करतात हे तुम्हाला तुमच्या बेसलाईन्स वरनं दिसतात. थोडंफार फ्लक्च्युएशन, थोडंफार व्हेरिएशन इज ओके, वी आर ह्युमन. थोडंफार लाईन्स मध्ये अनरूण पेजवर लिहिणं इज ओके. एकदम ड्रास्टिक व्हेरिएशन जर तुम्हाला दिसतील तर त्याप्रमाणे त्या माणसाची कंट्रोल कितपत आहे लाईफवर ते तुम्ही जज करू शकता. ओके, नाव इथपर्यंत कोणाला काही इश्यू आहे? जस्ट इन द इंट्रोडक्शन पार्ट, व्हॉट इज बेसलाईन्स? नो मॅडम. So now let's go to the type of baselines. आता हे तुम्ही पाहिलं नॉर्मली स्ट्रेट बेसलाईन्स. आता असं तुमच्या समोर सॅम्पल, आता इथे मी दिलेले तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी इथे एक लाईन काढलेली आहे आणि त्याच प्रकारे मी इथे, एक मिनिट मी स्क्रीन मोठी करते, आय एम सॉरी माझं लक्ष नाही राहिलं. ओके, नाव इट इज बेटर. तर तुम्ही इथे बघाल तर मी इथे एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्याच पद्धतीचं इकडे सॅम्पल दिलेलं आहे. आता इथे आपण काय लिहिलेलं आहे, नॉर्मली स्ट्रेट बेसलाईन्स म्हटलंय. नॉर्मली स्ट्रेट म्हणजे ऑलमोस्ट त्या स्ट्रेट आहे, बट दे आर नॉट रिजिडली स्ट्रेट, दे आर नॉर्मली स्ट्रेट. म्हणजे देर कुड बी सम व्हेरिएशन्स. ते व्हेरिएशन्स तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग साठी मी या लाईन मध्ये तुम्हाला दाखवलेले की इथे लाईन मध्ये पण बघा, इथे थोडेसे फ्लक्च्युएशन्स आहेत, थोडीशी लाईन इकडे अशी वर खाली आहे. हे कशासाठी आहे? Because it is human that certain variations would occur in your life. And this is acceptable. So this is the normally straight baseline. मग आता हे लोक कसे असतात? The writer is disciplined and organized. हे आपल्याला आपल्या रायटिंग मधनच दिसतं. कुठेही एन्टँगलमेंट नाही आहे झोन्स मध्ये. प्रत्येक लाईन मध्ये व्यवस्थित अंतर सोडलेलं आहे. प्रत्येक दोन शब्दांमध्ये व्यवस्थित अंतर सोडलेलं आहे. याच्यावरनं आपण काय दिसू की कोणत्याही ओळी नाही आहेत, मार्जिन नाही आहेत, तरीही दिस पर्सन इज सक्सेसफुल इन मेकिंग अ गुड इम्प्रेशन. म्हणजे काय, लेजिबल रायटिंग आणि व्यवस्थित स्पेस सोडून, दोन लाईन्स मध्ये व्यवस्थित स्पेस सोडून, विदाउट एनी लाईन्स, ही हॅज मॅनेज टू गिव्ह यू अ नॉर्मल स्ट्रेट बेसलाईन. म्हणजे काय की हा माणूस ऑर्गनाइज्ड आहे, हा स्वतःच्या बेसिसवर ऑर्गनाइज राहू शकतो जर त्याला कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स नसतील तरी सुद्धा. आता तो ऑर्गनाइज्ड आहे म्हणजेच काय, ही हॅज अ क्लिअर सेन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय, ही नोज व्हॉट टू डू इन लाईफ. त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे, त्याला माहिती आहे काय करायचं. ही प्लॅन्स हिज स्केड्यूल अहेड सो दॅट ही कॅन वर्क अकॉर्डिंगली टुवर्ड्स हिज गोल्स अँड ऑल्सो बी अवेलेबल इन केस ऑफ एनी इमर्जन्सीज. आता हे नॉर्मली स्टेट बेसलाईन्स आहेत म्हणजे हे लोक बॅलन्स्ड आहेत. जसं आपण झोन्स मध्ये पाहिलं की वेल बॅलन्स झोन असेल तर कसं आपण काय म्हणू, तो व्यक्ती बॅलन्स्ड आहे, त्याला समजतं कोणत्या सिच्युएशन मध्ये कसं रिॲक्ट करायचं, कोणती सिच्युएशन कशी हँडल करायची. त्याच पद्धतीने नॉर्मल स्टेट बेसलाईन्स मध्ये तुम्ही बघू शकता की हा ऑर्गनाइज्ड आहे. त्याच्यामुळे काय आहे, त्याला माहिती आहे की किती वेळ लागतो कोणत्या कामासाठी, आपण ऑर्गनाइज कसं करायचं, म्हणजेच काय, आपण आपलं काम डिवाइड कसं करायचं, हाऊ डू वी डिवाइड इट इन टू स्मॉल चंक्स, म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही आणि जे काही त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे ते त्याचं फुलफिल होईल. म्हणजेच काय की इन एनी केस ऑफ इमर्जन्सीज ही वुड बी अ गुड पर्सन टू गो टू. येस किरण सर. मला एक थोडासा पुढचा प्रश्न असू शकेल एखाद वेळेस. ओके, तुम्ही म्हणताय की ते बेसलाईन स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर माणूस ऑर्गनाइज्ड आहे आणि त्याचं प्लॅनिंग प्रॉपर असू शकेल. पण जनरली का म्हणजे आय डोंट नो, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम असं बघितलंय की एक डायरेक्शन, अपर डायरेक्शन मध्ये जर लिहिलं गेलं तर तो माणूस अग्रेसिव्ह वगैरे असतो आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त असते असं म्हटलं जातं. तर हे म्हणजे
हे कसं नकार करते? सर तो एक टाईप आहे असेंडिंग बेसलाईन्स मध्ये, तो ओके. तुम्हाला ते knowledge त्याच्यामध्ये असतं, कव्हर पण करू. अजून एक आहे वेगळा dress. हा आपण त्याच्यामध्ये तो कव्हर करूया. ओके. This gives him a sense of order and control over things, doing everything in calm and composed manner. कारण हा व्यक्ती बॅलन्स्ड असतो, त्याच्यामुळे काय असतो, याच्या लाईफमध्ये घाई नसते. हा शांतपणे शिस्तीत प्लॅन करून त्याचे सगळे कामं करतो. त्याच्यामुळे तो शांत असतो, कारण त्याला माहिती असतं कोणत्या गोष्टीला किती वेळ लागतो. त्याच पद्धतीने तो प्लॅन करतो, म्हणजे त्याच्या कोणतंही कन्फ्युजन त्याच्या लाईफमध्ये होत नाही. He may encounter problems like any other person, but he believes in his ability to overcome all the troubles that comes his way. हे का? कारण त्याला माहिती आहे प्रॉब्लेम सगळ्यांनाच होतील, त्याच्यासमोरही येणार आहेत, पण त्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये ती एबिलिटी आहे की उद्या चलून जर काही सरप्राइजेस आलेच जरी, तरी त्याच्यामध्ये ती कपॅसिटी आहे की तो त्या प्रॉब्लेमला तोंड देऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. का? कारण त्याला त्याच्या ऑर्गनायझेशनल एबिलिटीवर खूप खूप भरोसा आहे. त्याला माहिती आहे की काहीही झालं, प्रॉब्लेम होईल, पण तरीही ही वुड बी एबल टू गेट आउट ऑफ इट, फेस द प्रॉब्लेम अँड फाइंड अ सोल्युशन अबाउट टू इट. ओके, ही झाली नॉर्मली स्ट्रेट बेसलाईन्स. ओके, आता पुढचा टाईप रिजिड बेसलाईन्स. रिजिड बेसलाईन्स मध्ये आता तुम्ही पाहिलं की तुम्ही आधीची ओळ पाहिली होती, ज्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे, राईट. तुम्ही बघू शकता हलकसं वरखाली आहे, जे विच इज ह्युमन. रिजिड बेसलाईन्स मध्ये इथे तुम्हाला असं वाटेल की जरी प्लेन पेपर असला तरी इथे ओळी लिहिलेलं आहे आणि मग त्या ओळी खोडलेल्या आहेत. इतकं रिजिड आहे, म्हणजे असं वाटतं की प्रिंट केलेली गोष्ट आहे. असं वाटतं की हे रायटिंग लिहिलेलं नाही आहे, हे रायटिंग छापलेलं आहे. न्यूजपेपरच्या ओळी किंवा पुस्तकातल्या ओळींसारखं हे रायटिंग दिसतं. तर आता रिजिड बेसलाईन्स, जेव्हा आपण रिजिड हा शब्द इथे आणतो, तर तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी डोक्यात काय येतं? रिजिड बेसलाईन्स जेव्हा आपण म्हणतो, एनी थॉट जेव्हा हे पाहिल्यानंतर तुमचा एनी ओपिनियन अबाउट दिस? ते ठाम असतात का त्यांच्या कुठल्याही डिसिजन वरती? कोणत्या काय असतात? ठाम असतात, म्हणजे त्यांचं जे काही डिसिजन असतात त्यावरती ते ठाम राहतात किंवा ठामपणे निर्णय घेऊ शकतात. बरोबर बरोबर. आता या लोकांचं असं होतं की हे इतके रिजिड असतात, हे इतके पक्के असतात त्यांच्या गोष्टींना घेऊन, की त्यांना त्यांच्या लाईफमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कंट्रोल असते. त्यांना प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल करायचा असतो. कंट्रोल फ्रीक ज्याला आपण म्हणतो ना, प्रत्येक गोष्ट म्हणजे ती त्यांच्याशी रिलेटेड असो का ती त्यांच्याशी रिलेटेड नसो, दे विश टू कंट्रोल एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन देअर लाईफ. कारण जोपर्यंत त्यांना ते फिलिंग येत नाही की दे आर इन चार्ज, दे कॅनॉट बी कम्फर्टेबल. म्हणजे त्यांना ती एकच पद्धत माहिती असते लोकांसोबत डील करण्याची, दॅट दे शुड बी इन चार्ज. अदरवाइज they don't know any other way to be other than being in charge. याच्यामुळे कुठलंही डिस्कशन असेल किंवा काही पण कुठल्याही प्रकारचं 4 लोक बसलेले असतील, त्यांची इच्छा असेल हे कॉन्व्हर्सेशन ड्राईव्ह करतील. त्यांनाच विषय काढायचा असतो आणि त्याच्यावर लोकांनी बोलायचं असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टी अगदी लहानातली लहान, म्हणजे घरात भाजी कोणती बनेल, जर घरातल्या माणसाची रिजिड बेसलाईन्स असेल तर घरात भाजी कोणती बनेल, तर तिथपासनं गाडी कोणती घ्यायची, सगळं त्यांच्या मनाप्रमाणेच व्हायला पाहिजे. आणि जर ते झालं नाही तर समोरच्याचं काहीही खरं नाही. त्यांना असं म्हणजे दे हॅव टू बी इन कंट्रोल, दे हॅव टू बी इन कंट्रोल. सगळ्यांनी त्यांचं ऐकलं म्हणजे ऐकलंच पाहिजे. म्हणजे आता याच्यावरनं हे काढणं इतकं, हे कन्क्लुजन काढणं इतकं सोपं का आहे? जर तुम्ही लाईन्स बघाल तर त्या इतक्या रिजिड आहेत. एवढ्या रिजिड लाईन्स, जर तुम्ही आता तुमच्याकडे कागद पेन असेल, 2च ओळी तुम्ही लिहून बघा 4-5 शब्दांच्या, अँड ट्राय टू राईट इट व्हेरी स्ट्रेट, व्हेरी रिजिड. तुम्हाला किती गोष्टी कंट्रोल कराव्या लागतील ते लिहिताना, म्हणजे किती. आणि ही गोष्ट त्यांच्यामध्ये नॅचरली येते. जेव्हा माणसाचं तुम्हाला असं सॅम्पल मिळतं तर तेव्हा तो नॅचरली कंट्रोल्ड याच्यामध्ये स्टेटमध्ये ते रायटिंग लिहितो. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचा किती कंट्रोल असतो सगळ्या गोष्टींवर.
स्वतःवर सुद्धा, इतरांवर सुद्धा. आणि त्याच्यामुळे काय होतं की जसं आपण पाहिलं होतं, एक सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत नॅरो अपर लूप्सचे. जर तुम्हाला आठवत असेल तर नॅरो अपर लूप्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण काय म्हणतो की ते इतकं नॅरो असतात त्यांची लूप्स, तर जास्ती गोष्टी यायला जायला जागाच नसतात. ते एक विशिष्ट पद्धतीनेच त्यांचं लाईफ जगतात. असा गेलो ना मी तर मी असाच परत येईल. ते कॅरेक्टरिस्टिक रिजिड बेसलाईन्स मध्ये असतं. सेम कॅरेक्टरिस्टिक. मग आता तुम्ही या दोन कॅरेक्टरिस्टिक मिक्स करा की एखाद्याचं सॅम्पल ज्याचे नॅरो अपर लूप्स आणि रिजिड बेसलाईन्स, म्हणजे तो हिटलरचाच भाऊ दिसेल अगदी. ते म्हणजे इतके कंट्रोल, म्हणजे यांच्याशी डील करणं इम्पॉसिबल आहे. नो मॅटर हाऊ गुड यू आर इन निगोशिएटिंग विथ पीपल, हे कोणाचंच ऐकणार नाही, कोणाचंच ऐकत नाही. मी म्हणेल ती पूर्व दिशा, मी म्हणेल ते खरं. आणि माणूसांमध्ये जास्त असतं किंवा बायकांमध्ये असं काही नाही. हे सॅम्पल तुम्हाला सरसकट कोणाही मध्ये मिळेल. आता कोणत्या गोष्टींसाठी कंट्रोल होईल, काय होईल, ते आपलं अपर झोनवर ठरेल. पण सहसा ज्यांच्या रिजिड बेसलाईन्स असतात त्यांचा अपर झोन मोठाच असतो, कारण कंट्रोल करायला पण आपल्याला याचा खूप वापर करावा लागतो ना. जर हाच नसेल तर तुम्ही तेवढं कंट्रोल करूच शकणार नाही, कारण तुम्हाला समजणारच नाही, तुम्हाला तेवढं प्रोसेसिंगच होणार नाही की आपण कंट्रोल करायला पाहिजे म्हणून. राईट. तर हे कंट्रोल म्हणजे रिजिड बेसलाईन्स जिथे तुम्हाला दिसले तिथे हे समजा की दिस पर्सन नीड्स टू बी इन चार्ज, दे नीड टू बी इन कम्प्लीट कंट्रोल. थोडं फार चालत नाही, म्हणून हे लोक कुणाच्या खाली काम नाही करू शकत. हे लोक प्रिफर करतात स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्याकरता. त्यांना बॉस नको असतो, दे वॉन्ट टू बी देअर ओन बॉस. ते कुणाच्या खाली काम करू शकत नाही, ते कुणाकडनं ऑर्डर्स घेऊ शकत नाही. त्यांना कोणी गोष्ट सांगितली एका पद्धतीने कर, ते ऐकून घेण्यात त्यांना कमीपणा वाटतो. ते रूल्स मध्ये राहू शकत नाही. दे वॉन्ट टू क्रिएट देअर ओन रूल्स, दे वॉन्ट टू लिव्ह लाईफ अकॉर्डिंग टू देअर रूल्स. मग ते बरोबर आहेत की चूक आहेत ते त्यांच्यासमोर तुम्ही बोलू नका. मी म्हणतोय हे असं करा म्हणून हे बरोबर आहे. त्याच्याशिवाय दे डोंट हॅव एनी अदर वे टू डील विथ पीपल. किरण सर, तुम्ही आता हँड रेज केला की आधीचाच होता? यू हॅव एनी क्वेरी? नाही, अगोदरच होतं. ओके ओके ओके, चालेल. याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम रिजिड बेसलाईन्स मध्ये? ओके ओके, आपण पुढचा टाईप बघू. सायनियस बेसलाईन्स. सायनियस बेसलाईन्स. सायनियस बेसलाईन्स म्हणजे काय? थोड्याशा वर थोड्याशा खाली, थोड्याशा वर थोड्याशा खाली. ओके. आता तुम्ही इथे बघाल, छोटी फिगर जर तुम्ही बघाल तर इट लुक्स लाईक अ वेव्ह. याला वेव्ही बेसलाईन पण म्हणतात. इट लुक्स लाईक अ वेव्ह. म्हणजे काय? मी कधी वर, मी कधी खाली, माझा मूड आज असा, आज तसा, मी आज साडीच घालेन, नाही आज मी खूप ट्रेडिशनल सेट होईल, मी आज वेस्टर्नच घालून जाईल, यु नो, हे असं. हे लोक सगळ्यात चिल असतात. हे कुठेही अडॅप्ट होऊन जातात. नाही यार आज तू साडी घाल ना, ओके ठीक आहे साडी घालते. अरे आज वडापाव खाऊ ना, अरे नाही मला पिझ्झा खायचं तर बरं चल तू वडापाव खा, उद्या पिझ्झा खाऊ. काही नाही, एकदम व्हेरी व्हेरी रेडिली ऍडजस्टेबल. कारण ऍडजस्टेबल का? कारण पटकन वर खाली होतात. काही सांगितलं की रेडिली ऍडजस्ट होऊन जातात. फार डोक्याला ताण नाही देत हे लोक. ओके. द रायटर इज अडॅप्टेबल, ऍक्टिव्ह अँड डिस्क्रीट. Sometimes he alters his behavior to conform to outside situations or others' expectations. हे लोक खूप ऍक्टिव्ह असतात कारण हे अडॅप्टेबल असतात. त्यांच्यामुळे यांच्या लाईफमध्ये ऍक्टिव्हिटीजची कमीच नसते. हे अडॅप्ट होतात कारण म्हणून त्यांच्यामुळे एक्सप्लोर खूप करतात. का? कारण ते अडॅप्ट करतात. दे आर रेडी फॉर चेंजेस, दे आर ओपन टू न्यू आयडियाज. त्याच्यामुळे ते अडॅप्ट होतात. त्याच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये खूप व्हेरायटी असते. त्याच्यामुळे ते सतत ऍक्टिव्ह असतात. आणि डिस्क्रीट असतात. डिस्क्रीट म्हणजे काय? की ते गोष्टी स्वतःपुरत्या ठेवतात. त्यांना फार गाजावाजा करायला आवडत नाही. म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही एखादं सिक्रेट जर त्यांना सांगितलं तर ते त्यांच्या पुरतच राहील, कारण ते अडॅप्ट होतात ना. तुम्ही त्यांना सांगितलं अगं हे कोणाला सांगू नको ग, मी तुला असं सांगितलं, बरं ठीक आहे नाही सांगत, ओके ठीक आहे. मग आता याच्यामध्ये अपर झोन येईल. जर अपर झोन छोटा असेल तर ज्या क्षणी त्यांनी तुमचा फोन ठेवला दुसऱ्याला फोन करून सांगतील हो बघ हिने मला असं असं सांगितलं होतं. जर अपर झोन छोटा असेल तर. का? कारण अपर झोन छोटा असेल म्हणजे मिडल झोन मोठा असेल. मिडल झोन वाल्या लोकांना गॉसिप खूप आवडतं. मग मिडल झोन आणि वेव्ही बेसलाईन म्हणजे ते तुम्हाला असं वाटेल की हा माणूस माझ्याच इतका क्लोज आहे, हा फक्त माझाच आहे, पण तुमच्यासारखे असे त्यांच्या लिस्टमध्ये 10 असतात.
मग हे असं जेव्हा आपण एक एक कॉन्सेप्ट शिकतो, तेव्हा या 2-3 गोष्टी जेव्हा आपण एनालिसिस करतो, तर तेव्हा कसं जेवढं तुम्ही शिकलेले आहात, तेव्हा या 2-3 गोष्टी तुम्ही एकसाथ क्लब करा. म्हणजे यू विल गेट अ बेटर आयडिया ऑफ द पर्सन. आता जसं आपण एक शिकू, तर जेव्हा तुम्ही कराल, तर तेव्हा तुम्ही या 2 गोष्टी एकत्र करा आणि मग तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतील, तसं तुम्ही स्वतःचं रायटिंग अॅनलाईज करण्याचा प्रयत्न करा. पीपल इन सिच्युएशन्स कॅन मोटिवेट ऑर डिस्करेज हिम. कारण हे अडॅप्टेबल आहेत ना. अडॅप्टेबल आहे म्हणजे अडॅप्टेबल ही एक पॉझिटिव्ह साईड झाली. याचीच निगेटिव्ह बाजू काय होते? सिन्स दे आर अडॅप्टेबल, दे आर ओपन टू आउटसाइड इन्फ्लुएन्सेस. आउटसाइड इन्फ्लुएन्स जर खराब असेल, तर त्याप्रमाणे ते डिमोटिवेट होऊन जातील. जर आउटसाइड इन्फ्लुएन्स जर चांगला असेल, पॉझिटिव्ह असेल, तर ते मोटिवेट होऊन जातील. तर म्हणूनच ते मोटिवेट आणि डिस्करेज होतात आउटसाइड इन्फ्लुएन्सेसने. वाय? बिकॉज दीज पीपल आर अडॅप्टेबल. आता हे पण तुम्हाला अपर झोन मधनं समजेल. जर अपर झोन चांगला असेल, तर ते एवढे इन्फ्लुएन्स होणार नाही. जर अपर झोन छोटा असेल, तर दे वुड बी मोर इन्फ्लुएन्स्ड बाय आउटसाइड सोर्सेस. हिज मॉरल व्हॅल्यूज आर सब्जेक्ट टू चेंज ॲज ही कॅन बी रिस्पॉन्सिव्ह टू आउटसाइड इन्फ्लुएन्सेस. तुमची जी बेसलाईन असते ना, ही काय करते? ही बॅलन्स करते तुमचा अपर झोन आणि लोअर झोन. आता याला बेसलाईन्सला मॉरल बेसलाईन्स का म्हणतात? कारण फॉर एक्झाम्पल, तुमच्या लोअर झोन मध्ये तुमच्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत. एखाद्याला खूप पैसा कमवायचा आहे आणि एखाद्याला डील मिळते कोणती, पण त्या डीलसाठी त्याला काही इलिगल कामं करायची आहेत. जर ते त्याने केले, तर ती डील त्याला मिळेल. जर त्याची बेसलाईन रिजिड असेल किंवा त्याची बेसलाईन स्ट्रेट असेल, तर तो ती गोष्ट करणार नाही. का? कारण त्याला असं वाटेल की यार, हे एथिकली बरोबर नाही, हे माझ्या तत्वात बसत नाही, मी ते करणार नाही. तिथेच जर ती बेसलाईन वेवी असेल किंवा जास्ती फ्लक्च्युएटिंग असेल, ज्याला आपण इरॅटिक बेसलाईन, जो आपण पुढचा टाईप बघू, जर ती असेल, म्हणजेच काय, जी मॉरल बेसलाईन आहे ती तेवढी पक्की नाहीये, तर तो माणूस थोडासा असा होऊन थोडीशी चुकीचे कामं करेल. पण का? कारण त्याचा फायदा होतोय. आता ही गोष्ट तो केव्हा करेल? जेव्हा त्याची बेसलाईन, मॉरल बेसलाईन जी पक्की पाहिजे, ती पक्की नाहीये, ती वेवी आहे. म्हणजे काय? तो दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन काम करून घेईल. याला म्हणतात मॉरल बेसलाईन. म्हणजे काय? की एखादी गोष्ट तुम्हाला डील मिळते, जे तुम्हाला वाटते की इलिगल काम करूनच ती डील तुम्हाला मिळेल, हे तुमचा विचार करतोय. म्हणजे काय? तुमचा अपर झोन विचार करतोय. लोअर झोन काय करतोय? की मी ते काम करू, म्हणजे ते जर काम करायचं का, हे लोअर झोन डिसाईड करेल. कसं करायचं ते करायचं का, हे अपर झोन डिसाईड करेल. पण ते कसं करायचं हे लोअर झोन डिसाईड करेल. पण ही जी मॉरल बेसलाईन या 2 गोष्टींना जी बॅलन्स करते, की नाही मी नको करायला, का? कारण ते इलिगल आहे, ही तुमची बेसलाईन ठरवते. ओके, सो म्हणून बेसलाईन्सला मॉरल लाईन सुद्धा म्हणतात, कारण इट बॅलन्सेस युअर अपर झोन अँड लोअर झोन. He may find it difficult to plan long term as he can be sensitive to outside influences. He should take care that the external factors doesn't leave him hopping from one project to another. का? कारण हे खूप इन्फ्लुएन्स होतात ना. आज एका ठिकाणी जॉबवर आहे, मित्राने सांगितलं, अरे तू स्विच मार, मी तुला सांगतोय ही कंपनी एवढं पॅकेज देईल तुझ्या एक्सपिरियन्स साठी, पॅनल मध्ये माझा मित्र आहे, तू जा रे, तू इंटरव्ह्यू फक्त नावाला दे, तू सिलेक्टेड आहे समज. ते लगेच इन्फ्लुएन्स होतील. मग तिकडे जाऊन कळतं की अरे यार, मी का केलं, मी आधी तिथे होतो, तिथे बरा होतो. त्याच्यामुळे मग हे केव्हा होईल? हा इन्फ्लुएन्स कमी जास्त कधी होईल? इट डिपेंड्स ऑन अपर झोन. बॅलन्स किती करायचा त्या इन्फ्लुएन्सने. सो बेसलाईन्स अँड अपर झोन, हा बॅलन्स बेसलाईन करते. मी वारंवार ही गोष्ट रिपीट याच्यासाठी करते, कारण बेसलाईनचं मेन काम काय आहे हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचंय. टू मेंटेन द बॅलन्स बिटवीन अपर झोन अँड लोअर झोन. ओके, याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम, काही क्वेरीज? ओके, सो लेट्स गो टू द नेक्स्ट टाईप, इरॅटिक बेसलाईन्स. आधी पाहिलं तुम्ही, हे वेवी होत्या. या बेसलाईन्स वेवी जरी असल्या, स्टील देर इज सम काइंड ऑफ ऑर्डर टू इट, राईट? तुम्ही बघताय थोडं वर होतंय, खाली होतंय, पण स्टील इट इज मॅनेजेबल, राईट? इरॅटिक बेसलाईन्स मध्ये काही ताळमेळच नसतो, कोणतं पॅटर्नच नसतं.
त्या लाईन्स कशाही असतात. जसं तुम्ही बघाल इरॅटिक बेसलाईन्स मध्ये तुम्हाला एन्टँगलमेंट खूप सापडेल, कारण त्या इरॅटिक आहे. त्याची काही पद्धत नाहीये, त्याचा लिहिण्याचा काही पॅटर्न नाही आहे. ते कुठेही जातात शब्द. त्यांना काही सरळ म्हणजे दे डोंट केअर की ते सरळ लिहित आहेत, एक लेटर दुसऱ्यामध्ये घुसतं आहे, काही होतंय. त्यांना काहीही घेणं देणं नसतं. दे जस्ट राईट विदाउट any kind of discipline. The erratic baseline shows emotional ups and downs, confusion and self-doubt. आता इरॅटिक बेसलाईनचं म्हटल्यानंतर दुनियाभरचं कन्फ्युजन म्हणजेच काय, इमोशनल अप्स अँड डाऊन्स. कन्फ्युजन का होतं, जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट एखादी समोर आली तर तिला हँडल करू शकत नाही, म्हणूनच तुम्ही कन्फ्युज होता, कारण तुम्हाला समजत नाही कसं हँडल करायचं. मग ते म्हणजेच इमोशनल अप्स अँड डाऊन्स होतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, राग येतो, वाईट वाटतं. हे इमोशनल अप्स अँड डाऊन्स होतात. सेल्फ डाऊट होतो का, कारण माहितीच नाही ती गोष्ट मॅनेज कशी करायची. मग तुम्ही म्हणतात यार मला ही गोष्ट मॅनेजच करता येत नाही, मला जमतच नाही, मी कशी करू. देन यू स्टार्ट डाउटिंग युअर सेल्फ की आय एम नॉट केपेबल ऑफ हँडलिंग द सिच्युएशन. मग तुम्ही कन्फ्युज होता. द रायटर इज इनसिक्युअर बिकॉज ही हॅज नो कंट्रोल ओव्हर एनिथिंग ऑर एनीवन, फील्स लाईक हिज होल लाईफ इज अ रोलर कोस्टर. ओके, आपण एवढा पार्ट आधी घेऊ. हा रायटर इनसिक्युअर्ड आहे. इनसिक्युअर्ड का आहे, कारण इमोशनली स्टेबल नाहीये ना. वर खाली आज एक उद्या एक, आज एक उद्या एक असं त्याचं चालू राहतं. त्याच्यामुळे तो इन्सिक्युअर्ड असतो का, कारण त्याला वाटतं की तो कोणतीच गोष्ट हँडल नाही करू शकत लाईफमध्ये. रोज काहीतरी नवीन कन्फ्युजन, रोज काहीतरी बवाल. म्हणजे हे लोक असे असतात ना की त्यांच्या प्लॅनिंग नावाचा काही नसतो, प्लॅनिंगचा पत्ता नसतो दूर दूरपर्यंत. त्याच्यामुळे मग हे लोक ना याच्यामध्ये काही पैसे इन्व्हेस्ट कर, हा कोणी स्कीम घेऊन आले याच्यामध्ये इन्व्हेस्ट कर, अरे माझा जो पैसा नाहीये मग याच्याकडनं उधार घे, त्याच्याकडनं उधार घे, मग याची उधारी चुकवण्याकरता याचे पैसे त्याला दे. म्हणजे काय, नुसती गडबड लाईफमध्ये. फायनान्शियल म्हणा, रिलेशनशिपमध्ये म्हणा, कोणत्याही त्यांच्या सोशल लाईफमध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये म्हणा, कन्फ्युजनच आहे. का, कारण कोणत्याही प्रकारची ऑर्डरच नाहीये, कोणत्याही प्रकारचं डिसिप्लिनच नाहीये, तेवढा विचार करण्याची क्षमताच नाहीये. या इरॅटिक बेसलाईन्स जेव्हा तुम्ही बघाल तर यांचे झोन्स पण फार विशेष डेव्हलप नसतात. जरी असतील तरी ते असे, ज्याला आपण नॉर्मल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू तसे नसतील. त्या झोन्सची पण हाईट कमी जास्त दिसेल तुम्हाला. कोणते अपर झोनचे लेटर्स तुम्ही बघाल तर खूप मोठे असतील, काही खूप छोटे असतील त्याच्यामध्ये, आणि लोअर झोनचे पण सेम राहतील. म्हणजे नो ऑर्डर व्हॉट्सो एव्हर इन देअर लाईफ, नो डिरेक्शन ॲट ऑल. एव्हरी डे इज अ रोलर कोस्टर. रोलर कोस्टरची राईड जशी असते तसं यांचं असतं. आता याच्यामध्ये थ्रिल पण खूप असते, बिकॉज एव्हरी डे इज अ सरप्राईज. माहित नाही उद्या चालून काय होईल म्हणून. पण मग याचे प्रोज अँड कॉन्स दोन्ही आहेत. इट इज स्केरी एज वेल, कारण काही डिरेक्शनच नाही आहे. तर तुम्ही रोलर कोस्टर मध्ये कितीदा बसाल, तुम्ही एकदाच बसाल ना, अजून कितीदा बसाल, दोनदा बसाल. बट यू कॅनॉट एव्हरी डे डू द सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन. सो त्याच्यामुळे इट इज स्केरी बट इट इज फन. म्हणजे हे लोक थोड्या वेळ कंपनीसाठी खूप चांगले आहेत. म्हणजे गेले पार्टीला गेले, दीज पीपल वुड बी फन कंपनी. पण ते केव्हा, फक्त थोड्या वेळा करतात, कारण यू कॅनॉट टेक इट एनी मोर. जर यांना यांच्यासारखाच भेटला तर ते काय बवाल करतील आपण इमॅजिन पण नाही करू शकत. पण जर हा माणूस कोणत्या रिजिड बेसलाईनच्या माणसाला मिळेल तर ते लोक 10 मिनिटं पण एकमेकांशी बोलू नाही शकणार, कारण कुठे काही जमणारच नाही. दे वुड बी नो कनेक्टिंग पॉइंट टू देम, कारण हा माणसाच्या लाईफमध्ये डिसिप्लिन काय माहित नाही, आणि रिजिड बेसलाईन वाल्याला समजत नाही टू बी नॉट टू बी इन कंट्रोल अँड टू बी विथ एनीबडी. आणि याला रूल्स अँड रेग्युलेशन्सचा पत्ता नाही. त्याच्यामुळे या दोघांचं कधीच जमणार नाही. द रायटर हॅज अनस्टेबल मूड्स अँड हॅबिट्स, हॅज हार्ड टाइम मेकिंग डिसिजन्स, कांट डिफरन्शिएट बिटवीन रियालिटी अँड डिसेप्शन. नो इमोशनल कंट्रोल, नो डिसिप्लिन, नो रूल्स अँड रेग्युलेशन्स इन लाईफ, नो डिरेक्शन, नो प्लॅन. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट अनस्टेबल. मग डिसिजन कसा घेईल, प्रोसेसिंग कसं होईल डिसिजन्सचं, नाहीच. त्याच्यामुळे खरं काय खोटं काय तेवढा विचार करण्याची क्षमताच नाहीये. त्याच्यामुळे भयंकर, कारण इमोशनल अप्स अँड डाऊन्स ना, तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये इमोशनल. म्हणजे एवढासा जरी प्रॉब्लेम आला तर एवढा मोठा त्याचा क्रिएट करून ठेवायचा, एवढा मोठा त्या गोष्टीचा हवा बनवून ठेवायचा की मी आता कसं करू. का, कारण छोटी गोष्ट पण हँडल नाही करतायत, कोणतीच गोष्ट हँडल नाही करतायत, कारण दिशाच नाहीये. तर एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर विचार कसा करायचा, तो सॉल्व्ह कसा करायचा,
ते प्रोसेसिंगच नाहीये. स्टेप बाय स्टेप जाण्याचं पहिलीच स्टेप सापडत नाही, तर पुढच्या स्टेप्स दिसतील कशा? हा या लोकांचा प्रॉब्लेम असतो. आता इरॅटिक बेसलाईन्स तुम्हाला लहान मुलांच्या रायटिंगमध्ये खूप मिळेल, पण कारण ती लहान आहे, दे आर बाउंड टू बी कन्फ्युज, ते कन्फ्युजच असतात. म्हणून लहान मुलांच्या बाबतीत हे इग्नोर करायचं साधारण 4वी-5वी पर्यंत, कारण त्यांना कोणत्याच प्रकारचं डिसिप्लिन नसतं. पण हे रायटिंग जर तुम्हाला अडल्ट्समध्ये दिसलं तर हा खूप मोठा रेड अलर्ट आहे. जर अलर्ट्समध्ये यांच्यावर कोणत्याही प्रकारचा भरोसा करता येत नाही, कारण यांना स्वतःलाच माहित नसतं की हे काय करणार आहे. ओके, याच्यामध्ये कोणाला काही क्वेरी आहे? ओके, हा बोला. नाही, क्युरी नाही असं म्हणाले. ओके ओके ओके, मला नीट ऐकून आलं. ओके. मॅडम, जर हे बोला. एवढे कन्फ्युज असतात, मग त्यांनी स्वतःला तसं ऍक्सेप्ट केलेलं असतं का? त्यांना त्याने त्यांचं हे काय अग्रेशन वाढतं, असं काय असेल त्यांच्या लाईफ मध्ये? हे कन्फ्यूज असण्याची कारण खूप असतात त्याच्या मागे. त्यांचा ब्रॉटअप असतो, पेरेंट्स असतात, हे बरीच असतात. पण हे कन्फ्युज आहेत हे त्यांना माहिती आहे, पण आपण कन्फ्युज आहोत आणि आपण ते रेक्टिफाय करायला पाहिजे तिथपर्यंत ते जातच नाही. ओके. आणि समोरच्याने समजा जरी सांगितलं तर बरं ठीक आहे मी रेक्टिफाय, पण मग कसा करू हे त्यांना समजतच नाही, कारण तेवढं प्रोसेसिंगच नाहीये. मग अशा लोकांना जर आपल्याला करायचंय, मग थेरपी म्हणा किंवा त्यांना कोणीतरी गॉडफादर गॉडमदर कोणीतरी, मग त्यांना कोणीतरी दाखवायला पाहिजे. पण मग इट इज अ व्हेरी बिग कमिटमेंट. जर आपण त्यांना त्याच्यातनं बाहेर काढायचं असेल तर ही खूप मोठी कमिटमेंट आहे. पण यांच्या लाईफमध्ये कन्फ्युजन इतकं भयंकर असतं, म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढं. म्हणजे त्यांना किराणा जरी आणायला सांगितलं ना तर ते तुम्हाला 10 फोन करतील तिकडनं, तुम्ही यादी करून दिली असेल तरी सुद्धा, कारण त्यांचा अटेन्शन स्पॅन इतका कमी असतो त्या गोष्टींमध्ये. त्यांना व्यवहार कसा करायचा ते समजतच नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम असतो. हॅलो सर. I'm there. I'm listening continuously. ओके ओके ओके, आय जस्ट सॉ यू. ओके ओके, सो लेट्स गो टू द नेक्स्ट टाइम. आता जसं किरण जोशी सर म्हणाले की असेंडिंग बेसलाईन्स ते कसे असतात, तर तुम्ही इथे बघाल ही इरॅटिक बेसलाईन. आपण एकदा पटकन मागे जाऊ. नॉर्मली स्ट्रेट बेसलाईन्स ज्यात हलक्या व्हेरिएशन्स असतात, त्याच्यामध्ये रिजिड बेसलाईन्स विच इज एक्स्ट्रीमली स्ट्रेट, मशीन लाईक प्रिंट यू कुड सी. सायन्यूस बेसलाईन्स थोड्या वर खाली, वेव्ही बेसलाईन्स ज्याला आपण म्हणतो, व्हेरी अडॅप्टेबल पीपल. इरॅटिक बेसलाईन्स इमोशनल रोलर कोस्टर पीपल. आणि असेंडिंग बेसलाईन्स. आता असेंडिंग बेसलाईन्स तुम्ही बघाल, असेंडिंग म्हणजे काय, जी लाईन वर जाते, इट गोज इन द अपवर्ड डिरेक्शन. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर आपण स्कूलमध्ये शिकलो होतो. असेंडिंग बेसलाईन जे वरती जाते. आता हे लोक म्हणजे एनर्जी पॅक्ड लोक असतात, म्हणजे यांच्यातली एनर्जी, यांचा एन्थुझियाझम, यांचा ऑप्टिमिझम, यांचं एम्बिशन, म्हणजे रणवीर सिंग थोडक्यात, म्हणजे असेंडिंग बेसलाईन वाले लोक. फुल ऑफ एनर्जी. हे लोक थकतच नाही, हे लोक थकतच नाही. इतकी एनर्जी रिझर्व्स, बिग एनर्जी रिझर्व्स. Writer is optimistic and enthusiastic. Just as the writing climbs upwards, so does his spirit to reach his goals and ambitions. भयंकर ambitious असतात, म्हणजे त्यांचा गोल ते मिळवतील म्हणजे मिळवतीलच, बिलकुल मिळवतीलच अगदी, कारण एनर्जीच एवढी असते. देर इज नो स्टॉपिंग टू दीज पीपल. बट यू शुड पे अटेन्शन हाऊ असेंडिंग द बेसलाईन इज, as too much enthusiasm can cause a person to lose his focus of practicality in unrealistic goals that will never come to completion. आता प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, प्रोस कॉन्स असतात. या लोकांचं काय होतं, एम्बिशियस खूप असतात, भयंकर एनर्जी असते, पण असं होतं की ते इतके एन्थुझियास्टिक असतात की त्याच्यामुळे काय होतं ना, दे लूज द टच विथ रियालिटी. म्हणजे त्यांचं असं होतं की मी असं करेन तसं करेन, एवढे प्लॅन्स बनवतात, एवढे ग्रँड साईज त्यांचे प्लॅन्स असतात की कधी कधी ते प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. म्हणून त्याच्यामुळे दे लूज टच विथ रियालिटी. पण मग जसे किरण सर त्यांची क्वेरी होती की
ते अग्रेसिव्ह असतात कधी कधी असेंडिंग बेसलाईन्स वाले. तर हे काही अंशी बरोबर आहे काही लोकांमध्ये. कारण का अग्रेसिव्ह आपण यांना का म्हणतो, कारण हे खूप अम्बिशियस असतात. यांची एनर्जी रिझर्व्ह खूप असतात. अम्बिशियस आहेत म्हणजे जे यांनी ठरवले ते यांना मिळवायचंच आहे. मग त्या मिळवण्याच्या नादात ते कधी कधी त्यांना हा विसर पडतो की जो मार्ग त्यांनी वापरता आहेत तो मार्ग योग्य आहे की नाही. त्या ते ते अम्बिशन अचीव्ह करण्याच्या नादात ते कुणाला हर्ट करतायत का, त्याच्यामुळे त्यांना कधी कधी अग्रेसिव्ह म्हटलं जातं. कारण काय होतं, दीज पीपल आर ब्रुटली अम्बिशियस. म्हणजे त्यांना वर्कोहॉलिक म्हणा किंवा काय म्हणू आपण त्याला, 14 तास 16 तास काम करणारे, किती कुठे डेडलाईन आहे ना, मग मी ती अचीव्ह करेल का, कारण माझं ते एम आहे. मग त्याच्यामध्ये बायकोला त्रास होतोय, बायकोवर चिडचिड होते, ती सफर करते, मुलांना वेळ नाही देऊ शकते, हे त्याचे सगळे साईड इफेक्ट्स असतात. मग चिडचिड वाढते कारण काम खूप होतं. मग त्याच्यामुळे हे लोक अग्रेसिव्ह आहेत, हे काही लोक यांना असं लेबल मिळून जातं. पण काही काही एक्सटेंट पर्यंत हे त्या गोष्टीला दे कॅनॉट हेल्प इट. ते इतके अम्बिशियस असतात त्याच्यामुळे. आणि जर ते त्यांना मिळवलं नाही ना, जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत ते खूप रेस्टलेस होऊन जातात. त्याच्यामुळे काय होतं, तो रेस्टलेसनेस त्यांचा कमी करण्याकरता ते अम्बिशन मिळवणं हा एकच उपाय त्यांना वाटतो. तेव्हाच त्यांना चैन पडते आणि ते सॅटिस्फाईड होतात, जेव्हा त्यांचं अम्बिशन त्यांना मिळतं, जेव्हा दे अचीव्ह देअर अम्बिशन, दे अचीव्ह देअर एम, दे अचीव्ह देअर गोल्स, तेव्हाच त्यांना तिथे वाटतं की त्यांनी काही अचीव्ह केलेलं आहे आणि दे फील सॅटिस्फाईड. तुम्ही आता आपलं सेशन झाल्यानंतर मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही शाहरुख खानचं सिग्नेचर बघा. आपण आता जेव्हा साईन करतो तेव्हा बरेचदा असं करतो, राईट. म्हणजे मॅक्झिमम लोकांचं सिग्नेचर एका ओळीत असतं, काही लोकांचं वरती असतं, काही लोक असे हे देतात, लाईन देतात, डॉट देतात. शाहरुख खानचं तुम्ही सिग्नेचर बघाल ना, ते असं न जाताना असं असेंडिंग, अशा लाईन्स असतात असेंडिंग. शाहरुख खानचं ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन आहे. लुक ॲट हिज अम्बिशन, म्हणजे ही नॉर्मल सिग्नेचर असतं. शाहरुख खानचं सिग्नेचर ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन आहे. तो दिल्लीला होता. यू ऑल नो व्हॉट ही हॅज अचीव्ड. He has started from zero, without any support, without any godfather in Bollywood, and look where he is today. So त्याचं तुम्ही सिग्नेचर बघा, जेवढं असेंडिंग. आणि जितकं जितकं असेंडिंग ते तुमचं रायटिंग, जेवढं असेंडिंग तुमचं रायटिंग, तेवढे तुम्ही रेस्टलेस, तेवढे तुम्ही अम्बिशियस. त्याला किती प्रॉब्लेम झाला, पाठीचा प्रॉब्लेम झाला, गुडघ्याचा प्रॉब्लेम, एवढे सर्जरी झाले, त्याने त्याचं काम नाही बंद केलं. कारण ते जोपर्यंत काम करत नाही ना तोपर्यंत त्यांना चैन पडत नाही. वर्क इज वर्शिप फॉर देम. असेंडिंग लाईन्स हा तुम्हाला सॅम्पलमध्ये कन्सिस्टंट पॅटर्न मिळाला पाहिजे. देन यू कॅन से दॅट द बेसलाईन्स ऑफ द रायटर इज असेंडिंग. एखादी लाईन वर गेली, 2 लाईन ओळी वर गेल्या, त्याला तुम्ही असेंडिंग पॅटर्न म्हणू शकत नाही. इट हॅज टू बी कन्सिस्टंट. तुम्हाला सॅम्पल बघितलं जाणवेल की हे असेंडिंग बेसलाईन मध्ये. बरं, आता जर 3 पॅराग्राफ असतील आणि त्याच्यामधला एकच पॅराग्राफ असेंडिंग मध्ये असेल, तर आपण हे म्हणू की दिस रायटर इज अम्बिशियस, पण नॉट टू द पॉइंट ऑफ बिईंग रेस्टलेस. जर ते अम्बिशन पूर्ण झालं नाही तर ही वुड बी अम्बिशियस बट इन नॉर्मल टर्म्स. नॉट की बापरे, म्हणजे मी झपाटल्यासारखे नसतात ते लोक. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दे कॅन अडॅप्ट. नाही झालं तर दे कॅन निगोशिएट की हो नाही झालं कारण ही कारणं अशी झाली, ही कारणं तशी झाली, त्याच्यामुळे हे असं झालं. दे कॅन निगोशिएट अँड दे कॅन एक्सेप्ट. हे लोक एक्सेप्ट करू शकत नाही जर त्यांचं अम्बिशन पूर्ण होत नसेल तर. आणि नोबडी कॅन कम इन देअर वे. हे ते आणि हे त्यांचं अम्बिशन, मध्ये कोणीच येऊ नाही शकत. नोबडी, यू कॅनॉट कम इन बिटवीन. तुम्ही यू विल बी फिनिश्ड जर तुम्ही मध्ये आलात तर त्या 2 गोष्टींच्या. असे हे लोक असतात विथ असेंडिंग बेसलाईन्स. जर तुम्ही रणवीर सिंगचं पण सॅम्पल बघाल तर रणवीर सिंगचे पण तुम्हाला रायटिंग असंच दिसेल असेंडिंग बेसलाईन मध्ये. ओके, इथे कोणाला काही डाऊट? मॅडम, मी माझं चेक केलं, असेंडिंग आहे. चलो, गुड नो देन. सो यू आर शाहरुख खान ऑफ दिस ग्रुप. पण मॅडम, जसं यांनी सांगितलं, कोणी सांगितलं, आपलं किरण सरांनी सांगितलं की ज्यांचे असे लाईन्स असे वर जातात त्यांना ते अम्बिशियस असतात किंवा ते हे असतात. पण सिग्नेचर पण असंच बोलतात ना की ते वर गेलं पाहिजे, मग ते प्रोग्रेसिव्ह सिग्नेचर्स बोलतात म्हणून. म्हणजे बरेचसे असे कन्सेप्ट असे आहेत जे
ऍक्च्युली रॉंग आहेत. पण आतापर्यंत तर असंच वाटायचं, म्हणून मी जाणून बुजून सिग्नेचर नाही करायचं. नाही, इट इज अ व्हेरी, आपण सिग्नेचर टॉपिक बघू, पण आता जस्ट टू आन्सर युअर क्वेरी, इट्स अ व्हेरी गुड हॅबिट दॅट यू हॅव एन असेंडिंग सिग्नेचर. इट शोज दॅट यू आर व्हेरी अम्बिशियस. शाहरुख खानचं सरळ आहे, दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम. ओके. हे बघा, प्रॉब्लेम काय आहे ते परसेप्टिव्ह गोष्ट असते. ती प्रॉब्लेम जेव्हा आपण म्हणतो की तो ओव्हर अम्बिशियस जेव्हा होतो, कोणतीही गोष्ट एक्सेस मध्ये गेल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम होतो स्वतःला सुद्धा आणि इतरांना सुद्धा. जर तुमचं सिग्नेचर असेंडिंग याच्यामध्ये, इट डेफिनेटली शोज दॅट यू आर अम्बिशियस अँड इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईड. त्या गोष्टीचा तेव्हा त्रास होतो जेव्हा ते एका लिमिटच्या बाहेर जातं. तेव्हा जर तुम्ही तसं करत असाल तर फार चांगली गोष्ट आहे ती. ते आपण सिग्नेचर जेव्हा आपण करू तेव्हा त्याच्यावर एक पूर्ण आपण एक घेऊ. तो एक असेंडिंग सिग्नेचर सुद्धा एक वेगळा टाईप आहे जे आपण त्याच्यात कव्हर करू. ओके, सो नेक्स्ट टाईप डिसेंडिंग बेसलाईन्स यांच्या एक्झॅक्टली उलटे. असेंडिंग रायटर्सच्या एक्झॅक्टली उलटे रायटर्स आहेत डिसेंडिंग बेसलाईन्स, ज्यांची बेसलाईन्स खाली जाते. असेंडिंग ही नॉर्मल बेसलाईन, असेंडिंग जी वर जाते, डिसेंडिंग जी खाली जाते. एक्झॅक्टली ऑपोजिट. आता हे रायटर्स कसे असतील? इफ यू फाइंड युअर रायटिंग डिसेंडिंग, you are feeling temporary discouragement, weariness, and reasons of course could be many. There could be many reasons. The important thing to notice is that if the descending is continuous, जसं मी तुम्हाला म्हणाली, असेंडिंग बेसलाईन कन्सिस्टंट रायटिंग जर तुम्हाला सॅम्पल मध्ये सापडलं तर आपण म्हणू की ते बेसलाईन्स असेंडिंग आहे. सेम रूल्स अप्लाय फॉर डिसेंडिंग बेसलाईन्स एज वेल. जर ते तुम्हाला कन्सिस्टंटली दिसतील तरच तुम्ही म्हणू शकता की ते डिसेंडिंग बेसलाईन्स आहे. आता डिसेंडिंग बेसलाईन्स असण्याचे कारण खूप आहेत. सगळ्यात कॉमन कारण डिसेंडिंग म्हणजे काय? खाली. म्हणजे काय? डाऊन. म्हणजे काय? लो. वेन यू आर फीलिंग लो, तुमचं रायटिंग खाली खाली जातं. तुम्ही बघा ना, तुम्हाला एखादा पेपर, तुम्हाला आठवत असेल स्कूलमध्ये जेव्हा आपण आन्सर पेपर लिहितात किंवा काय होतं, जेव्हा आपण पेपर लिहायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला सगळ्यात जो प्रश्न सोपा असतो तो आपण आधी अटेम्प्ट करतो आणि त्याचं रायटिंग खूप छान येतं. कारण तुम्हाला तो माहिती असतो, यू आर इन अ व्हेरी हॅपी मूड दॅट यू आर एबल टू आन्सर द क्वेश्चन. जसं जसं खाली खाली जातं, जेव्हा कठीण प्रश्न असतो तेव्हा त्याचं रायटिंग पण खराब येतं आणि त्याच्यानंतर ते रायटिंग जर ते अनरूल्ड पेज असेल तर त्याचं रायटिंग पण बरोबर खाली जातं. म्हणजे काय की जेव्हा तुमचा मूड खराब असतो तेव्हा तुमचं रायटिंग डिसेंडिंग बेसलाईन्स होतं. जर तुम्हाला कन्सिस्टंटली काही सॅम्पल्स तुम्ही कलेक्ट केले काही टाइम फ्रेम्स मध्ये, तर एक मेन कारण डिसेंडिंग बेसलाईन्सचं असतं डिप्रेशन. जे लोक डिप्रेशन मध्ये असतात, ज्या लोकांना एन्झायटी असते, ज्या लोकांना पॅनिक अटॅक्स येतात, ज्या लोकांना मेंटल इश्यूज असतात, या लोकांचं रायटिंग तुम्हाला सतत डाऊन दिसेल. यांचं सिग्नेचर पण डिसेंडिंग असतं, यांच्या बेसलाईन्स पण डिसेंडिंग असतात. हे सतत लो असतात, ज्यांचं डिसेंडिंग बेसलाईन्स असतं त्यांचं. हे लोक, त्यांना कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येतं. आता हे टेम्पररी पण असू शकतं कधी कधी. कारण काय होतं की कधी तुम्ही खूप थकलेले असाल आणि तुम्हाला कोणी सॅम्पल मागितलं तेव्हाही तुमचं रायटिंग डिसेंडिंग बेसलाईन्स येतं. पण या दोन गोष्टींमधला फरक कसा ओळखायचा? जेव्हा टेम्पररी काही कारणाने जर तुमच्या डिसेंडिंग बेसलाईन्स येत राहतील तर त्या कन्सिस्टंट नाही राहणार. त्या तुम्हाला 3-4 ओळी पॅराग्राफ्स मध्ये तुम्हाला दिसतील किंवा काही शब्द डिसेंडिंग दिसतील. जेव्हा एखाद्या माणसाला क्रॉनिक डिप्रेशन असतं किंवा एखाद्याच्या घरी काहीतरी खूप घटना वाईट घडलेली असते, लॉस ऑफ अ लव्ड वन, किंवा खूप मोठा काहीतरी फायनान्शियल लॉस, किंवा घरी कोणाचं खूप आजारपण असेल, असे काही फार मोठ्या गोष्टी जेव्हा असतील तेव्हा त्या माणसाच्या ज्या बेसलाईन्स असतात त्या डिसेंडिंग असतात. बिकॉज दे हॅव गॉन थ्रू समथिंग व्हेरी बॅड ऑर दे आर गोइंग थ्रू समथिंग व्हेरी बॅड. या लोकांच्या डिसेंडिंग बेसलाईन्स असतात. ह्या डिसेंडिंग बेसलाईन जर तुम्हाला कन्सिस्टंटली मुलांमध्ये दिसल्यात, देन इट इज अ प्रॉब्लेम. देर कुड बी अ प्रॉब्लेम. ह्या जर कन्सिस्टंटली दिसल्यात तर खूप साऱ्या स्कूल्समध्ये मी जेव्हा तिथे गेलेली आहे, बऱ्याच मुलांमध्ये माझा जेवढा अनुभव आहे आतापर्यंत, मुलींमध्ये मी ही संख्या खूप जास्त पाहिलेली आहे, ज्याच्यामध्ये डिसेंडिंग बेसलाईन्स मुलींची संख्या मी खूप जास्त पाहिली आहे सॅम्पल्समध्ये. आणि जेव्हा मी त्यांचं काउन्सिलिंग केलं, जेव्हा त्यांच्या पेरेंट्सशी बोलली, तेव्हा प्रत्येक कुटुंबाची आपापली कारणं असतात,
पण मुलींच्या बाबतीत हे खूप जास्ती मी पाहिलं प्रकर्षाने. आणि दुसरी एक गोष्ट जी मी खूप पाहिली ती यांचं डिप्रेशन मेनली असतं कारण यांचं कम्युनिकेशन गॅप आहे पेरेंट्स सोबत. हे आजपर्यंतचा माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे हा, की वडील खूप स्ट्रिक्ट आहेत, मी घरात बोलू शकत नाही, मला घरात सगळे असले तरी एकटं वाटतं. हे मुलींमध्ये मी खूप जास्ती ही गोष्ट पाहिलेली आहे. सो जेव्हा तुम्हाला डिसेंडिंग बेसलाईन्स मुलांच्या, शाळेतल्या मुलांच्या किंवा कॉलेज गोईंग लोकांच्या जर तुम्हाला डिसेंडिंग दिसल्या तर आय वुड सजेस्ट की तुम्ही त्यांच्या पेरेंट्सला डिरेक्टली अप्रोच करा. दिस इज नॉट अ गुड साईन. काही मुलांच्या आणि काही डिप्रेशन कसं होतं, काही टेम्पररी कारणांनी पण होतं. परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून तुम्ही सॅम्पल दिलं तेव्हा होतं. हे टेम्पररी कारण आहेत, मोठी आहेत पण टेम्पररी आहे. 6-8 महिन्यानंतर त्या कारणाचा विशेष फरक त्यांच्यावर पडणार नाही. ही कारण टेम्पररी असली तर ठीक आहे. काही लोकांच्या बाबतीत क्रॉनिक डिप्रेशन असतं, म्हणजे वर्षानुवर्ष काही मुलं किंवा अडल्ट्स सतत डिप्रेशन मध्ये असतात. ते थेरपी घेतात, ते काउन्सिलिंग घेतात, ते सायकॅट्रिस्टला जातात, ते अँटी डिप्रेसंट्स खातात. यांच्या पण तुम्हाला तशा दिसतील. याच्या पुढे जर काही लोकांचे अशा ओळी ज्या खाली जातात, काही शब्द यू कुड ऍक्च्युअली सी की ते शब्द खाली पडतायत. म्हणजे अशी ओळ असते, डिसेंडिंग अशी होईल, शेवटचे शब्द ऑलमोस्ट इथपर्यंत येतात खाली. म्हणजे अगदी जसं की आपण त्या शब्दाला असं टाकलंय खाली. हे जेव्हा अति खाली जातात तेव्हा या डिप्रेशन मधनं हे सुसाइडल टेंडन्सीज मध्ये कन्वर्ट होतात हे लोक, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज. जर तुम्हाला अतिशय डाऊन दिसले म्हणजे ते तुम्हाला जाणवेल की ते शब्द एक तर खूप वेगळी असतात. समजा ही ओळ इथे संपत असेल तर ते शब्द इथे असतो आणि तो शब्द ऑलमोस्ट असा असतो खाली, आणि हे तुम्हाला प्रत्येक ओळीच्या एंडला जाणवेल. तर हे लोक, ह्या लोकांचं डिप्रेशन मधनं निघून हे सुसाइडल टेंडन्सीज मध्ये, हे सुसाइड करतीलच असं नाही पण हे डेफिनेटली ट्राय करू शकतात. तर असं तुम्हाला कधी दिसलं तर तुम्ही यांच्या पेरेंट्सला, जर मुलं असतील तर यांच्या पेरेंट्सला किंवा यांच्याशी तुम्ही खूप बोलावं असं मी डेफिनेटली तुम्हाला सजेस्ट करेल टू फाइंड द रूट कॉज. सो दिस इज डिसेंडिंग बेसलाईन. द रायटर हॅज टफ टाइम गिव्हिंग अप हिज सेल्फ कॉन्सेप्ट फॉर अदर्स. हे खूप डिप्रेशन मध्ये असतात ना, त्याच्यामुळे काय होतं की यांना डिप्रेशन मध्ये का असतात ना माणूस, जेव्हा तो ठाम समजून घेतो स्वतःचं की माझ्या बाबतीत वाईटच होईल, चांगलं होणारच नाही, तर या जे सेल्फ कॉन्सेप्ट असतात तर यांना खूप 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 कन्व्हिन्स करावं लागतं. तेव्हा त्यांना सांगावं लागतं की तू याच्यापेक्षा खूप चांगलं डिझर्व करतो. तर ह्या जे सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे जो ग्रह स्वतःसाठी तयार करून ठेवलेला आहे, हा बदलण्याकरता खूप मेहनत घ्यावी लागते. कारण तो इतका पक्का झालेला असतो आतमध्ये, कारण म्हणूनच ते डिप्रेशन मध्ये असतात ना, इतका पक्का झालेला असतो आतमध्ये, म्हणून त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता खूप खूप वेळ लागतो आणि यांना कन्सिस्टंट थेरपीची गरज असते या लोकांना. सो दिस इज डिसेंडिंग बेसलाईन्स. ओके, आता शेवटचे 2 पार्ट्स आहेत कॉन्केव्ह बेसलाईन्स आणि कॉन्व्हेक्स बेसलाईन्स. कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर आपण स्कूलमध्ये शिकलो होतो एक्सपेरिमेंटमध्ये, फिजिक्समध्ये. कॉन्केव्ह असा असतो, कॉन्व्हेक्स असा असतो. सो ती बेसलाईन आता तुम्ही इथे बघाल या छोट्या फिगरमध्ये, इट लुक्स लाईक अ सी, अ स्लीपिंग सी, राईट. कॉन्केव्ह बेसलाईन म्हणजे काय की ती सुरू होते व्यवस्थित, खाली जाते आणि पुन्हा वर येते. ही आहे कॉन्केव्ह बेसलाईन. आता हे लोक कसे असतात, हे लोक ना म्हणजे कसं असतं, यांना समजा एखादा प्रोजेक्ट दिला तर काय करतात ना, हे सुरू खूप मस्त एकदम जोश टाईप सुरू करतात एकदम मोठ्या याच्यावर, परत डाऊन होऊन जातात, यार मला जमेल की नाही, मला नाही जमणार, मी सोडतो यार, माझ्याकडनं काही झेपत नाही, हे असं नाही तसं नाही. मग त्यांच्यामध्ये कोणी हवा पंप केली किंवा ते स्वतःचे मोटिवेट झाले, नाही मी करतो, मला नाही माहिती, मी पूर्ण करतो, आणि थेटपर्यंत ही गोष्ट नेतात. याला म्हणतात कॉन्केव्ह बेसलाईन. म्हणजे ते सुरुवात करतात, खाली डाऊन होतात, बट स्टील दे फाइंड देअर वे थ्रू आणि दे फिनिश द प्रोजेक्ट. अशी लोक कशी असतात, द रायटर कॅन बी अ ग्रेट ऍसेट टू एनी ऑर्गनायझेशन. म्हणजे यांचं असं असतं की मी हे काम पूर्ण करेनच, कितीही डाऊन होतात म्हणजे काय डिफिकल्टीज येतात, सेल्फ डाऊट येतो, डाऊन झाले तरी पण ते पुन्हा उभे राहतात आणि मी हे काम करेनच, मीच करेन. हे कॉन्केव्ह बेसलाईन. ही इज अ पर्सन हू कॅन अटेन हिज गोल डिस्पाइट एनी ऑब्स्टेकल्स इन हिज वे.
कोणी काहीही हो, डाऊन होतील, पडतील, आजारी पडतील, काही होतील, पुन्हा उठून उभे राहतील आणि याचा शेवट मीच करेल. हे कॉन्केव्ह बेसलाईन. What is more remarkable is that he approaches his goal with self-doubt and even finds it initially difficult. यांना डिफिकल्ट पण खूप वाटतं. त्यांना असं वाटतं की नाही बस मी आता सोडून देतो, बस आता शेवटचा दिवस. आज मी रिझाईन करणार म्हणजे करणार, खूप झालं हे मॅनेजरची कटकट, मी आता सहन नाही करणार. दुसऱ्या दिवशी जाऊन काय म्हणतात, सर कसे आहात तुम्ही, बरे आहात ना, नाही यार माझं EMI कोण भरेल मी जर जॉब सोडला तर. परत लाईनवर येतात, परत काम करतात, डेडलाईन मीट करतात. दे गेट डाऊन बट दे स्टँड अप. Similar to the line formation, he starts but later gets bogged down or loses interest. इंटरेस्ट लूज होतो, डिफिकल्टीज येतात, आजारी पडतात, जे काही होतं काही ना काही ऑब्स्टेकल्स मध्ये येतात. बट देन वन्स ही रिकेन्स हिज कॉन्फिडन्स, देर इज नो स्टॉपिंग टू हिम. ही इज अ चॅम्पियन हू गेट्स टू द फिनिश लाईन. शेवटी जातील म्हणजे जातील, काहीही हो, कितीही त्रास हो, हे काम मी सुरू केलेले, हे शेचा शेवट मीच करेन. असे असतात कॉन्केव्ह बेसलाईन. सिमिलर याच्यासाठी पण सिमिलर गोष्ट अप्लाय होते. कन्सिस्टंटली तुम्हाला हे दिसलं पाहिजे सॅम्पलमध्ये. 2-3 ओळींवर आपण म्हणू शकत नाही. 2-3 ओळींमध्ये दिसलं तर आपण काय म्हणू, हा स्पिरिट त्यांच्यामध्ये असेल, फायटिंग स्पिरिट असेल, पण तो अगदी कमी प्रमाणात असेल. जेवढी कन्सिस्टन्सी जास्ती तेवढं त्यांचा ऑब्स्टॅकल्सची फाईट करण्याची कपॅसिटी जास्त. ओके, ही कॉन्केव्ह बेसलाईन. याच्याच उलटी कॉन्व्हेक्स बेसलाईन. हे लोक आरंभशूर असतात, म्हणजे सुरू करतात गोष्ट की असं तसं तसं बिलकुल. द रायटर अंडरटेक्स अ प्रोजेक्ट विथ अ लॉट ऑफ एन्थुझियाझम, बट वन्स थिंग्स आर अंडर वे हिज एनर्जी डिक्लाइन्स. म्हणजे इथून सुरू केलं काम, केलं केलं केलं, एकदम पीक पर्यंत नेलं, गेला इंटरेस्ट, मी नाही करत आता, जा. म्हणजे हे लोक कसे असतात, न्यू इयर रेझोल्युशन करतो ना आपण, 1 जानेवारीला सगळे जिम फुल असतात, मी बारीक होणार, एका महिन्यात 5 किलो कमी करणार. 4 दिवस गेले, जाऊ दे यार मी याच्यातच खूप छान दिसतो, मला नाही 5 किलो कमी करायचे, गेला इंटरेस्ट, हिज एनर्जी डिक्लाइन्स. The reason behind this happening might be because he has taken the project on impulse without thinking it through and later enthusiasm wears out. म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगितलं, अरे खूप भारी आहे, असं कर तसं कर तसं कर तसं कर, केलं, त्याच्यानंतर कळतं नाही यार हे काय आपल्याला जमत नाही, जाऊ दे, गेला इंटरेस्ट. याच्यापेक्षा मग काय, मग त्यांना डिस्ट्रॅक्ट करण्याकरता अजून दुसरी गोष्ट मिळून जाते, गेला इंटरेस्ट, सोडून दिलं. Or perhaps he had started the task expecting outside encouragement and when it wasn't provided, he lost the determination to follow through. म्हणजे मी सांगतोय ना तुला म्हणून तू घे, मी सांगितलं, त्याने प्रोजेक्ट घेतला आणि मी नंतर गुल, तुझ्या सांगण्यावरनं मी घेतलं, तू मला फसवलं आणि स्वतः चालली गेली. सो ही एक्सपेक्टेड मोटिवेशन अँड सपोर्ट फ्रॉम मी, बट आय वॉजंट देअर टू प्रोव्हाइड. मी नाही देते, मग त्यांचा इंटरेस्ट गेला, मग सोडली गोष्ट मध्येच. मग अशा लोकांना कसली गरज असते, खूप बाहेरची एन्करेजमेंट, सपोर्ट सतत. ते त्यांना दिलं ना, मग त्यांच्या कॉन्व्हेक्स बेसलाईन बरोबर कॉन्केव्ह होऊन जाते. जर त्यांना सपोर्ट दिला तर, जर त्यांना एन्करेजमेंट दिली तर. पण ते जर नाही मिळत तर हे स्वतःच्या याच्यावर फार शेवटपर्यंत गोष्टी नेऊ नाही शकत. त्यांना बाहेरून हवा भरायची खूप त्यांना गरज असते त्यांच्यामध्ये. अरे तू करू शकतो, तू खूप चांगला, तू खूप हुशार, तू खूप भारी, तू करू शकतो, मग ते बरोबर करतात. If you come across such writing, the writer is subconsciously conditioning himself to give up when he decided to give up the task halfway. म्हणजे कसं होतं ना, की हे सुरू करतात, हे पीकला जातात आणि मग इथे त्यांना वाटतं की नाही यार मला हे मी पुढे गेलो ना तर मी खूप बोर होईल, माझा इंटरेस्ट कमी होईल, मला जमणार नाही, हे ते स्वतःला कंडिशनच करायला लागतं. म्हणजे तिथे पीकला गेल्यानंतर ते असे म्हणतात नाही माझ्याकडे होणारच नाही, माझा डिसिजन चुकला, मी हे करूच शकत नाही, आणि त्यांचा इंटरेस्ट संपतो आणि ते हळूहळू 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 दे गिव्ह अप. म्हणजे ते स्वतःलाच असं प्रोग्राम करून ठेवतात की मी करूच शकणार नाही, किंवा मला जमणार नाही, किंवा मला हे बोर होईल, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, आणि दे लूज द इंटरेस्ट अँड दे क्विट. अ हॅबिट ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन कॅन ऑल्सो बी डेव्हलप टू अवॉइड कम्प्लिटिंग अन ओव्हरवेल्मिंग टास्क. म्हणजे काय करतात ही लोक, प्रोक्रॅस्टिनेट करायचं म्हणजे काय, पुढे ढकलायचं, आजचं काम उद्या ढकलायचं, म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन. म्हणजे आज कल करे सो आज करते, हे त्यांचं उलट असतं. आज करे सो कल करे सो परसो, असं हे त्यांची गोष्ट असते. हे प्रोक्रॅस्टिनेट करतात. त्याच्यामुळे मग ते काय करतात ना, की क्विट नाही करणार, पण ती इतकी गोष्ट डिले करतील
कारण त्यांचा इंटरेस्ट नाहीये की समोरचा कंट्रोल मला जाऊ दे बाबा दे मीच करून टाक, अशी ती गोष्ट प्रोक्रॅस्टिनेट करते. का? कारण त्यांना असं वाटते की माझ्या ही गोष्ट कंट्रोलमध्ये नाहीये, मला ही गोष्ट जमणार नाही. सो दे अवॉइड कम्प्लिटिंग. वाय? बिकॉज दे फील दे आर नॉट इंटरेस्टेड और दे वोंट बी एबल टू डू इट. त्यांना डाऊट असतो की ती गोष्ट कम्प्लीट करू शकणार नाही. सो दीज वर द टाइप्स ऑफ बेसलाइन्स. ओके, एकदा क्विक रिकॅप. नॉर्मल स्ट्रेट बेसलाइन्स, बॅलन्स्ड लोक, रिजिड बेसलाइन्स, कंट्रोल वाले लोक, सायनियस बेसलाइन्स, अडॅप्टेबल, एकदम इझी गोइंग लोक, इरॅटिक बेसलाइन्स, इमोशनल रोलर कोस्टर, कन्फ्युज लोक, असेंडिंग बेसलाइन्स, ओव्हर एन्थुझियास्टिक, ambitious, full of energy, descending baselines, depressed, down, depressed or sad. Depressed would be a very word. Sad आणि going through problems, mental health problems. Concave baselines, finishers बिलकुल म्हणजे दोन्ही सुरू करतात, सुरू मी केलं शेवट मी करेलच. कॉन्व्हेक्स बेसलाइन्स, आरंभशूर करतात, वरती जातात, and they quit the task for any reason. याच्यामध्ये कुणाला काही, सो वी कम टू द एंड ऑफ द बेसलाइन्स. सो याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर वी कॅन स्टार्ट विथ द क्वेश्चन आन्सर सेशन. आय जस्ट स्टॉप शेअरिंग द स्क्रीन. हा, सगळे दिसत आहेत मला. मॅडम, येस सर. कीवर्ड्स वापरलेत ना आता हा हा समराइज, हा हा ते आय डोंट नो, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग अगोदरची रेकॉर्डिंग मी परत त्या बघितलेली नाहीये. आय एम नॉट शुअर अबाउट इट की अगोदरच्या जे रेकॉर्डिंग होती किंवा आपली जे झालेली आहे लेक्चर झालेली आहेत हा हा त्याच्यामध्ये सुद्धा असे वापरलेत का तुम्ही कीवर्ड्स? मला थोडासा डाऊट आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय. ओके, तर तुम्हाला तसे कीवर्ड्स ओके, बट मी तसं मग ग्रुपवर शेअर करू शकते जर तुम्हाला अगदी थोडक्यात पाहिजे असेल तर. और दॅट विल बी बेस्ट. म्हणजे काय होतं की एवढं जे कॅची वर्ड्स बेसिकली राईट, लक्षात राहण्यासाठी खूप सोपं जाईल ते. इनफॅक्ट डेफिनेटली आपण शकतो. आणि जेव्हा तुम्हाला रिटर्न आपण मटेरियल जेव्हा लिटरेचर देऊ याचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे काही राहील ते बुलेट पॉइंट्स मध्येच राहील. सो इवन दॅट कुड बी हेल्पफुल. आणि जर तुम्हाला तसं पाहिजे असेल तर वी कॅन शेअर दॅट एज वेल. पण कधी होतं ना, बऱ्याच ठिकाणी एक कीवर्ड मध्ये ते आपण वी आर नॉट एबल टू कन्फाईन इट इन वन वर्ड. सो देर कुड बी मेनी कीवर्ड्स टू एक्सप्लेन वन पॉइंट. दॅट इज फाईन, दॅट इज ओके. हा, फार मोठा फरक म्हणजे इश्यू होणार नाही त्याच्यामुळे. इनफॅक्ट शुअर वी कॅन डू दॅट. प्लीज. राईट, डेफिनेटली. अजून कोणाला काही क्वेरीज असतील तर प्लीज विचारा. मला इथे स्क्रीन मध्ये चौघेच दिसत आहेत, बाकीची का दिसत नाही? फक्त अनघा, मोनिका, वर्षा आणि मी चौघेच दिसत. चौथं कोण आहे? मला तर या तुम्ही तुम्हीच चौथे आहात. मी तेच आम्ही 3 म्हटलं. आणि तुम्ही चौथे. अनघा, वर्षा, मोनिका आणि मी असं 4च फोटो दिसतात, बाकीचे दिसत नाही. मी ऐकलंच नाही. मला वाटलं चौघी. नाव किरण सर ऑल्सो. आय थिंक सम सेटिंग इथे काही चेंज झाले आहेत. ज्याचे व्हिडिओ ऑन नाही आहेत ते दिसतच नाहीयेत मला इथे. नाही, मला त्यांचा विंडो दिसतोय त्यांच्या प्रोफाईल पिक सोबत. नाही, मला आज दिसत नाहीयेत. मला रेग्युलरली दिसत आहेत, पण आय हॅव टू चेक इट. येस. पण ज्यांचे व्हिडिओ ऑफ येते त्यांना तुम्हाला कसे काय दिसतील? सर आज काय बोलतायत? त्यांची विंडो दिसत नसेल त्यांना. विंडो पण दिसत नाहीये. Exactly. ज्यांचे व्हिडिओ ऑफ येते मला दिसतच नाही. मग व्हिडिओ ऑफ करून कोण कसे काय दिसणार? विंडोज ते लोक दिसत नाहीयेत, त्यांचा प्रेझेंस दिसत नाही असं मला म्हणायचं होतं. नाही सर, व्ह्यू मध्ये मला वाटलं सर आज पार्टी करून आले. नाव आय एम गेटिंग एव्हरीवन. ऍक्च्युली ते नॉन व्हिडिओ पार्टिसिपेंटचा हा जो होता तो डिसेबल होता. ऐकलं. किरण सर काय म्हणत होता तुम्ही? मला समजलं नाही. नाही, मी सरांना सांगत होतो व्ह्यू मध्ये बघा. व्ह्यू मध्ये थोडस कुठेतरी सेटिंग मध्ये इश्यू हा. झाला.
आता झूम मध्ये अशी सेटिंग पाहिजे होती, क्लास सुरू असताना आपणच व्हिडिओ ऑन करायचा, ते ऑफ करूच शकत नाही. हा, फोर्स सगळे. व्हिडिओ ऑन. लवकरच येतोय, डोंट वरी. नको नको, दॅट वुड बी व्हेरी ट्रिकी. बॅकग्राऊंडला काहीतरी म्हणतात नसतील तर कारण सगळे डिस्टर्ब होतील त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. ओके, क्वेश्चन आन्सर्स. याच्यामध्ये किंवा झोन मध्ये कुणाला काही असेल आधीच्या काही लेक्चर्स मध्ये? मॅडम, मला एक विचारायचं होतं. बोला. तुम्ही मध्ये कुठला तरी एक कुठला प्रकार होता तो आठवत नाहीये, पण त्याच्यामध्ये तुम्ही झोन्स बद्दल बोललेले, ते जरा परत एकदा रिपीट कराल का? की जर झोन आणि ते दोन्ही बेसलाईन दोन्ही बघावं लागेल आपल्याला. कुठला तरी एक प्रकार होता, तेव्हा तुम्ही बोललेले की आपल्याला ते बेसलाईन आणि झोन दोन्ही चेक करावं लागतं, अप्पर झोन चेक हा. करावं लागतं. नाही, मी तुम्हाला एक ते एक्झाम्पल दिलं होतं की तुम्ही 2 पॉइंट्स कंबाईन कसे करायचे जर तुम्ही अनालिसिस करत असाल तर. आता आपण तेव्हा एक्झाम्पल घेतलं होतं रिजिड बेसलाईन्स. आता रिजिड बेसलाईन्स वाले लोक म्हणजे कसे कंट्रोल वाले लोक असतात खूप. त्यांना दे हॅव टू बी इन चार्ज. पण त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा कंट्रोल, त्यांची नीड एवढी असते कंट्रोलची, तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा स्कोप खूप कमी होऊन जातो. त्यांच्या लाईफमध्ये व्हरायटी खूप कमी होऊन जाते, कारण ते त्याच गोष्टींना हात लावतात ज्यांना ते कंट्रोल करू शकतात. तर त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल, त्याच्याशी सिमिलर मी कॅरेक्टरिस्टिक सांगितली होती. अपर झोन जे नॅरो असतील, नॅरो अपर लूप्स. तर नॅरो अपर लूप्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय होतं, जागा कमी होऊन जाते. राईट, लूप म्हणजे आयडियाज. तर जेव्हा नॅरो अपर लूप होतो म्हणजे काय की त्यांचे नंबर ऑफ आयडियाज रिस्ट्रिक्ट होऊन जातात. तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या लाईफमध्ये व्हरायटी कमी होते. जी एकच गोष्ट असतील ते वर्षानुवर्षे तीच गोष्ट करतात. तर जर तुम्हाला एखादं सॅम्पल जर रिजिड बेसलाईन आणि नॅरो अपर लूप्स जर ह्या कॉम्बिनेशन वाला माणूस जर तुम्हाला मिळाला, तर हा माणूस म्हणजे वर्षानुवर्ष एकच गोष्ट करणारा, एकच गोष्ट तशीच त्याच पद्धतीने आणि कंट्रोल फ्रीक. म्हणजे हा माणूस असा राहील की हा 2च गोष्टी करेल नाही. म्हणजे 9 to 5 जर जॉब करत असेल तर हा सकाळी फक्त जॉबला जाईल, जेवढं काम त्याचं असेल तो तेवढंच काम करेल. त्यांनी रिक्वेस्ट घेऊन कोणी अजून काम करायला तो करणार नाही. 5 वाजता त्याच रस्त्याने त्याच टपरीवर चहा पिऊन घरी जाईल 6 वाजता. 6 वाजता शूज काढेल, 7 वाजेच्या बातम्या ऐकेल म्हणजे ऐकेल, 9ला झोपेल म्हणजे झोपेल. म्हणजे त्याच्या घरी पाहुणे येऊ, त्याच्या घरी काही असो, आउट ऑफ दिस रेग्युलर शेड्यूल जर कोणती गोष्ट असेल त्याच्यामध्ये तो ऍडजस्ट करणार नाही. म्हणजे म्हणते की जर फक्त रिजिड बेसलाईन असेल तर दिस पीपल आर व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ. त्याच्यामध्ये जर नॅरो अपर लूप असेल तर दिस पर्सन वुड बी इम्पॉसिबल. कारण एकच गोष्ट, शिस्त, एकच बॉक्स, त्याच्या बाहेर जायचंच नाही. तर मी तुम्ही अनालिसिस कराल तेव्हा ट्राय टू कंबाईन दीज थिंग्स टुगेदर. म्हणजे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक तुमच्या लाइटिंग मध्ये जे सापडलं, आधी तुम्ही ते कॅरेक्टरिस्टिक आयडेंटिफाय करा. आणि मग जर आतापर्यंत आपण 2 गोष्टी शिकलो आहे, तर त्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स कंबाईन करा आणि मग तुम्ही कन्क्लूड करा आणि बघा की तुम्हाला जे तुमच्या रायटिंग मधनं जो कन्क्लुजन निघतंय ते तुम्ही तसे आहात की नाही. अशी तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला पद्धत मिळेल की गोष्ट सॅम्पल अनालिसिस कसं करायचं. तर मी ते एक एक्झाम्पल दिलं त्यावेळेस 2 गोष्टी कंबाईन कशा करायच्या. मग हे प्रत्येक झोन आणि प्रत्येक बेसलाईन मध्ये झोन सकटच कंबाईन करायचं आपण अनालिसिस करताना. कारण आता सध्या आपण हे 2च कॉन्सेप्ट शिकलोय ना, झोन्स आणि बेसलाईन. तर अनालिसिस करताना तुम्ही हे 2च गोष्टी आयडेंटिफाय कराल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे त्याच्यासोबत तुम्ही मॅच करण्याचा प्रयत्न कराल. सगळे कॅरेक्टरिस्टिक्स होतीलच असं नाही, काही होतील काही नाही होणार. काही ठिकाणी तुम्हाला प्रश्न येतील, कारण ते प्रश्न याच्यासाठी येतील कारण आतापर्यंत आपण फक्त 2च कॉन्सेप्ट शिकलोय. तुम्हाला तर वाटेल अरे मी तर अशी नाहीये, पण मग तुम्ही असे नाहीये हे तुम्हाला अजून का नाही समजणार, कारण आपण अजून फक्त 2च कॉन्सेप्ट शिकलोय. भरपूर कॉन्सेप्ट बाकी आहेत. तर ती जेव्हा सगळे एकत्र होईल तेव्हा आपण म्हणू की वी हॅव डन द पर्सनॅलिटी असेसमेंट ऑफ द पर्सन. इन शॉर्ट सांगायचं तर आता तुम्ही प्रायमरी मध्ये आहात. प्रायमरी मधून एक स्टँडर्ड वरती जाऊन तुमचं सेकंडरी कम्प्लीट होईल. हायर सेकंडरीला जाल, त्यानंतर ग्रॅज्युएशन व्हाल. आणि हे सगळं झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला जे काही लेटर शिकवलेले आहेत, त्यानंतर बाराखडी येणार आहे, नंतर जोडाक्षर येणार आहेत. आणि ही सगळे ग्रॅज्युएशन जेव्हा तुमचं कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला फुल फ्लेज मध्ये या सगळ्या गोष्टी कनेक्ट करता येणार आहेत. राईट. पण सर यामध्ये असं आहे की डव कसे कॉपी करतात, तर आम्ही तो शिकेपर्यंत आम्ही आमचं हँडरायटिंग बेस्ट करून घेणार एकदम. एक्झॅक्ट तेच तर करायचं आहे.
आधीचं हँडरायटिंग आणि आताचं हँडरायटिंग खूप फरक झाला. खूप त्याचं अजून पण त्याचं अजूनही एक कारण असं होऊ शकतं, कारण बरेचदा असं होतं की आपण कधी आपल्याला एवढी लिहिण्याची सवय एवढ्या मोठ्या प्रमाणात नसते, आपली लिहायची बरेचदा सवय तुटते. जेव्हा तुम्ही रेग्युलरली लिहत जाता तेव्हा आपोआप तो हाताला पण तो सराव होतो आणि आपोआप हँडरायटिंग चेंज होतं, कारण तुम्ही कन्सिस्टंटली ते लिहत असता. नाही तर कारण सॅम्पलसाठी अरे बापरे 1.5 पान लिहू, मी काय लिहू? मी तर शेवटचं कधी लिहिलं होतं, किराण्याची यादी तयार केली होती तेव्हा लिहिलं होतं. असं बरेच लोकांचा रिस्पॉन्स येतो. मी पोस्टिटवर काहीतरी नोट लिहिलं होतं, कोणाचा फोन नंबर लिहिला होता. बट वन्स यू स्टार्ट रायटिंग तुम्हालाच तुमच्या रायटिंग मधलं व्हेरिएशन समजतील आणि समजेल हा लेटर कसा बनवायचा म्हणून. दॅट इज द रिझन दिस इज सच अ वंडरफुल सायन्स. कसं असतं आमच्या ऑफिसमध्ये आता सर नाही येत ना, तर सर सांगताना मी काय करते, रोज एक माझ्या टेबलवरती एक पेपर असतो माझा ठेवलेला. मग जेव्हा सर सांगतात ना तेव्हा पटापट लिहून घेते मी जे काय सांगायचंय, जे काय त्यांनी राईट. सगळे असे ना वरती जाणारेच अक्षर आहेत माझे. कधी कधी तर मी विचार करते हे पेपर असा ठेवलाय मी समोर आणि मी लिहिलेत असे असे आपण बऱ्याचदा आपण सरळ नाही पकडत पेपर, म्हणजे असा ठेवतो ना, हात थोडासा पोट करून हाताला, तर ते हँडरायटिंग आपोआप असं जातं वरती. चांगले ना, मी म्हणते ना तुम्ही आमच्या ग्रुपचे शाहरुख खान आहात म्हणून. मॅम ऍक्च्युली ना एक रिक्वेस्ट करायची होती, तुम्ही ना एक टॉपिक देत गेलेत ना तर जरा बरं होईल. रोज रोज काय लिहायचं ना, तो एक प्रश्नचिन्ह आहे मोठा. इंडिया पाकिस्तान लिहा ना, सगळ्यांचं रायटिंग डिसेंडिंग बेसलाईन्स येऊन जातील. सिरियसली. तर डिस्कशन्स मध्ये सगळ्यांचे कॅमेरा ऑन करा जरा, चर्चा चालू आहे. स्क्रीन बघायचा तर टाइम संपलेला आहे, आता चेहरे बघायचे आहेत, म्हणजेच आपण नेमकं कशा पद्धतीने रिॲक्ट करतो इतरांचं शेअरिंग मध्ये तेही आपल्याला बघायचं. तर तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही कॉपी करू नका, तुम्ही कशामधून तरी बघून लिहू नका म्हटल्यानंतर खरंच जसं वर्षा मॅडम म्हणतात तसंच आहे की मोठा प्रश्न असतो हा की बाबा करायचं काय लिहायचं. आम्ही एसे रायटिंग 10वी पर्यंत त्याच्यानंतर कधी एसे रायटिंग केलंच नाही इतक्या वर्षामध्ये. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सोपा सजेशन असं देऊ शकते, जर तुम्ही जर्नल मेंटेन करण्याची जर सवय ठेवली, म्हणजे डायरी खूप लोक लिहितात, पण त्याच्यावर बऱ्याचशा कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात ना. डायरी म्हणजे काय, आपण काय I'm coming to ऍडव्हेंचरस काय करत नाहीये ना. तेच सकाळी 5ला उठतो, डबे बनवतो, शाळेत जातो, शाळेत नाही येतो. काहीच ऍडव्हेंचर नाहीये लाईफ मध्ये, काहीच स्पाइस नाहीये. काय लिहायचं त्याच्यामध्ये? नाही देयर डझंट हॅव टू बी एन ऍडव्हेंचर. मला काय म्हणायचंय की प्रत्येक वेळेस आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केले, बरेचदा नोट करण्यासारख्या गोष्टी नाही होत, पण तरी त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच तुम्ही विचार त्याच्यामध्ये लिहू शकतात की आय एम फिलिंग लो, आय एम फिलिंग हॅपी. मी हॅपी झाली तर मी का झाली, एखाद्या गोष्टीसोबत किंवा एखादी गोष्ट घडली, एखाद्या व्यक्तीसोबत काही घडलं तर तुम्हाला काय फील झालं ते तुम्ही त्याला नाही सांगू शकत. तुम्ही स्वतः, आणि कम ऑन, यू गाईज आर मॅरिड, तुमच्यासोबत तर 1760 गोष्टी पाहिजे लिहिण्याकरता. रोज एक विषय घ्या, क्वालिटी घ्या तुमच्या बेटर हाफची आणि लिहा. मग एक दिवस असेंडिंग बेसलाईन येईल, एक दिवस डिसेंडिंग बेसलाईन येईल. चुकून त्यांच्या हातामध्ये लागलं ना तर त्याच्यानंतर काय होईल मग काय, वांदे. दुसऱ्या दिवशी तुमच्याचकडे यावं लागेल काउन्सिलिंग साठी. चालेल ना, आपण कपल्स काउन्सिलिंग करू, नो प्रॉब्लेम. बरं, मला एक सुचवायचं भांडण करायला. मला एक सुचवायचं होतं, सुचवू का? बोला ना मॅम. आपण आता बऱ्याच लोकांनी स्वतःचे हँडरायटिंगचे दिलेले आहेत मॅडमकडे, हो की नाही? तर त्याच्यामुळे त्या प्रत्येकाची कशामध्ये येत आहेत नेमके ते त्यांच्या दृष्टीने, तर ते थोडंसं कळलं तर मग आपल्याला जर आपल्या स्वतः सुधारणा करता येईल ना अजून. म्हणजे प्रॅक्टिसने तर होणार आहेच आहे. पण चेंज होत राहतात ना, आपण दिलेले खूप दिवस झाले, आता नवीन दिले त्यांना. हा, एवढ्यात नाही दिलेले, पण त्याच्यावर एक लक्षात येतं ना बेस कुठला आहे, काय आहे. चेंज जरी झालं ना तरी आपल्याला अनालिसिस करता येईल. चेंज होणं ते तर पार्ट अँड पार्सल ऑफ द कोर्स आहे. ते इयरच्या शेवटपर्यंत तर एकदमच वेगळं होऊन जाईल, पण आपल्याला स्टार्टिंग पासून ते अनालिसिस साठी हे होईल, फायदा होईल त्याचा. आणि शेवटी मी लास्ट टाइम तेच सांगितलं होतं की तुम्ही तुमचं अनालिसिस करून आम्हाला सबमिट करा ना. फॉरगेट अबाउट इन ग्रुप. तुम्ही आम्हाला पर्सनल तरी सांगा की बाबा तुमच्या हँडरायटिंग मधून तुम्हाला काय काय समजतं. अच्छा, ऍक्च्युली आपल्याला तेच करायचं. पण असं आम्हाला क्लिक केलं असं नाही ना.
सगळं आम्हाला लगेच वर्षा clear असं मॅडम नाही ना. वर्षा मॅडम तुम्ही जरा तुमचं हेडफोन रिकनेक्ट करा, बंद करून चालू करा, कारण तो मध्येच मला आवाज आता तर देतो. बोलायलाच भेटत नाही बघा हे. डिस्कनेक्ट करून कनेक्ट करा. शालिनी मॅम, त्याचं काय होतं ना, एनालिसिस जर तुम्हाला आता करायला सांगितलं तर राईट नाव काय आहे ना, तुम्ही गोष्टी आयडेंटिफाय करण्याच्या स्टेजमध्ये आहात. तुम्ही आयडेंटिफिकेशन जर तुम्ही त्याच्यात घाई केली आणि तुम्ही अनालिसिस मध्ये गेलं तर तुमचे बेसिक्स क्लिअर नाही होणार, कारण खूप गोष्टी त्याच्यामध्ये खूप सारे कॉम्बिनेशन्स येतील. आता आपण एक कॉन्सेप्ट शिकलो, याच्यावरनं तुम्हाला एक किंवा दोन गोष्टी दिसतील. जेव्हा तुम्हाला हे कॉम्बिनेशन्स कंबाईन कसे करायचे, या जर गोष्टीमध्ये आपण खूप घाई केली तर तुम्हाला ते कंबाईन करून त्याचं कन्क्लुजन कसं काढायचंय ते त्याच्यामध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन होईल. एक्झॅक्ट. जसं सर आधी बोलले, आपण एबीसीडी जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत आपण वर्ड्स कंबाईन नाही करू शकत. तर म्हणूनच आधी आपण एबीसीडी शिकल्यानंतर 1 2 ONE 1 TWO असं लिहितात. त्याच्या आधी आपल्याला ON ऑन TO2 असं शिकवतात. त्याच्यावरूनच तुम्ही मोठे शब्द शिकू शकाल. जर तुम्हाला हेच नाही समजलं तर तुम्ही पुढे तुमचं खूप कन्फ्युजन होईल. ऍक्च्युअली तुम्ही फक्त ते आयडेंटिफाय करण्यावर जोर द्या. मला वाटतं मॅडमचं म्हणणं पण तसं होतं जसं माझं म्हणणं होतं. इनफॅक्ट की जे हँडरायटिंग आम्ही सर्वात पहिली सबमिट केलेली आहेत ती ओरिजिनल हँडरायटिंग्स आहेत. त्याच्यानंतर जसे जसे लेक्चर्स होत गेले त्याप्रमाणे काही ना काहीतरी बदल सगळ्यांच्या याच्यामध्ये होत गेलेला आहे. इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओके, तर बरोबर. जसं आपण आय आणि टी बद्दल बोललो होतो किंवा आता इव्हन ह्याच्याबद्दल DMIT केलं आपण, फिंगरप्रिंट्स मधनं केलंय की काही आपल्याला ग्रे एरिया समजले आहेत. तर ते जर ग्रे एरियाज ऍटलीस्ट हायलाइट करता आले इंडिव्हिज्युअल लेवलला तर इट विल बी मच बेटर की ऍटलीस्ट ऑफकोर्स जसं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की एक एक आपण जसं शिकत जातो एक एक चॅप्टर शिकत जातो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ऍडिशन किंवा कंबाईन करून त्याच्यानंतर इम्प्रुव्हमेंट पॉसिबल आहे. दॅट इज व्हेरी शुअर अबाउट इट. कारण ते आता तर माहित नाही की ते टोटल किती चॅप्टर्स असतील याची आयडिया आम्हाला अजूनपर्यंत तरी नाही. ऍटलीस्ट जे आतापर्यंत शिकलोय त्याप्रमाणे जर काही इम्प्रुव्हमेंट जसं अपर झोन मध्ये आपण लूप्स वापरतोय किंवा लोअर झोनचे लूप्स आहेत त्याच्यामध्ये जर काही इश्यूज असतील किंवा असेंडिंग आहे डिसेंडिंग आहे किंवा टाईपचं हँडरायटिंग आपलं आहे त्याच्यामध्ये जर काही इम्प्रुव्हमेंट आपल्याला करता येतील तर स्टेप बाय स्टेप गो ऑन इम्प्रुव्हिंग, जे बाय द टाइम ऑफ एंड ऑफ द कोर्स किंवा एंड ऑफ द फायनल लेक्चर आपण कुठेतरी एक इम्प्रुव्हमेंट लेवल पर्यंत पोहोचलेलो असतो आणि आम्हाला सुद्धा ते समजलं असतं की काय इम्प्रुव्हमेंट करण्याची आपल्याला गरज होती. किरण सर, या ठिकाणी एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आपण इथे काउन्सिलरच्या कोर्ससाठी आलेलो आहोत. सेल्फ डेव्हलपमेंटचा जो कोर्स आहे तो खूप छोटा आहे. तो जो कोर्स आहे डेली तुम्हाला 10 मिनिट द्यायचे आहेत आणि 30 दिवसांचा कोर्स आहे. इफ यू आर इंटरेस्टेड फॉर दॅट लेट अस कंटिन्यू दॅट कोर्स फर्स्ट आणि नंतर मग काउन्सिलिंगचा कोर्स आपण घेऊ. बिकॉज काउन्सिलिंगच्या कोर्समध्ये जर सेल्फ डेव्हलपमेंट घेतली तर युअर फोकस विल बी ऑन सेल्फ डेव्हलपमेंट अँड नॉट ऑन काउन्सिलिंग. हा, बरोबर आहे तुमचं म्हणणं सर. पण ह्याच्यामध्ये कसं की बेसिकली एव्हरीबडी हॅज गॉट सम काइंड ऑफ ड्रॉबॅक्स किंवा कुठेतरी शॉर्ट कमीज आहेत प्रत्येकाची. आता आपण जेव्हा सेल्फ सर प्रयत्न करू सर मी एक बोलू का? बोला. वेट तर माझं म्हणणं होतं बेसिकली की म्हणजे माझं इन द सेन्स की जसा जनरल पर्स्पेक्टिव्ह आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी म्हणतो की जर सेल्फ इम्प्रुव्हमेंट झालं तर जसं आता आय नो दॅट की माझं लर्निंग मध्ये शॉर्ट कमिंग हे मला वेल नोन आहे आणि ते मी इम्प्रूव्ह करू शकत नाही, अजूनपर्यंत करू शकत नाही किंवा पुढे करू शकतो नाही याची गॅरंटी नाही आहे. ऍक्च्युली तुमच्या आपल्या सगळ्यांची सेल्फ डेव्हलपमेंट व्हावी यासाठी ग्राफॉलॉजीच्या सुरुवातीलाच आपण टी आणि आय सांगितलेला आहे. करेक्ट. आणि टी आणि आय हा असा पार्ट आहे की जो अगदी गर्भगळीत झालेल्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर ICU मध्ये टाकतात, एक तर सलाईन लावतात आणि ऑक्सिजन मास्क लावतात. तर हा टी आणि आय म्हणजेच आपल्याला एका बाजूला ऑक्सिजन मास्क लावलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सलाईन लावलेले आहे की जेणेकरून तुमची फास्ट रिकव्हरी होईल. मोर दॅन 90% प्रॉब्लेम्स या ठिकाणी रिझॉल्व्ह व्हायला सपोर्ट होईल. ओके, आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतर जसं तुम्ही फक्त तेवढंच फोकस करा टी आणि आय. मला माझ्या लाईफ मध्ये फक्त टी आणि आय वरती काम करायचं आहे, एवढंच फोकस करा. हे 2 अक्षरं मात्र तुमची व्यवस्थित आली पाहिजेत. ती आजही कोणाचीही येत नाहीत. मी हँडरायटिंग ज्यांचे चेक करतोय. सो जस्ट बी फोकस ऑन दॅट पार्ट. 90% प्रॉब्लेम्स विल रिझॉल्व्ह. आणि नंतर मग आता आपण झोन बघितले तर थोडंसं लेट फोकस ऑन झोन.
त्या झोन मधला मला काय पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि टी आणि आय फोकस तसाच. टी आणि आय हा लाईफ टाईम फोकस मध्ये ठेवायचा. ओके. आणि त्याच्यामध्ये मग झोन शिकलो. झोन नंतर आज आपण आता बेसलाईन शिकलो. तर आता आजपासून टी आय, झोन आणि बेसलाईन ह्या 3 गोष्टी कंबाईन करून आम्हाला पुढे जायचं आहे. सो लाईक दॅट दिस विल क्रिएट अ मिरॅकल्स इन युअर लाईफ. आणि नंतर तुम्हाला हे कळणारही नाहीये की हे ट्रान्सफॉर्मेशन झालं कसं, नेमकं कोणत्या पॅटर्न मुळे झालं. आणि ऍट द एंड ऑफ द सेशन यू विल गेट एव्हरीथिंग की नेमकं काय झालं होतं, मी कुठे काय करत होतो आणि मग माझं ट्रान्सफॉर्मेशन होण्याला कोणता अक्षर किंवा कोणता शब्द किंवा कोणता झोन एरिया जे काय असेल किंवा यातला आपल्या पूर्ण ट्रेनिंग प्रोग्राम मधला नेमका कोणता पार्ट मला ट्रान्सफॉर्मेशन देऊन गेला हेही तुम्हाला कळालेलं असेल. त्याचं एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की कराटे किड्स नावाचा जर मूवी तुम्ही बघितला असेल, कोणी बघितलंय का कराटे किड्स? तुम्ही बघितलंय? हा. तर कराटे किड्स जर मूवी बघितला नसेल तर तुम्ही सगळेजण बघा. गुगल युट्यूबला अवेलेबल आहे. तर कराटे किड्स मध्ये तो मुलगा कराटे शिकायला गेलेला असतो, परंतु त्याचा कोच तो पुन्हा पुन्हा सांगत असतो मला कराटे शिकायचं आहे. आणि त्याचा कोच त्याला काही वेगळ्याच गोष्टी करायला देत होता. म्हणजे काय तर मॉपिंग करायचं, कार पुसायची, बरोबर ना, अशा काही गोष्टी त्याला त्याच्याकडून करून घेत होता. आणि शेवटी तो मुलगा परेशान झाला, यार मी यांना रेग्युलरली सांगतोय मी इथे आलोय कशासाठी, कराटे शिकण्यासाठी. आणि हा कोच जो एवढा टॅलेंटेड कोच आहे ना, हा मला कराटे शिकवतच नाही तर माझ्याकडून काम करून घेतोय, बरोबर ना. आणि अशा ह्याच्यामध्ये तो अग्रेशन मध्ये जातो. आणि त्यावेळी त्याने काही ऍक्शन्स केलेले आहेत. आणि त्यावेळी त्याचा कोच त्याला सांगतो की तू आता जे काही केलंस ना तेच कराटे आहे. आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठी हे सगळं तुला करणं गरजेचं होतं, राईट ना. दॅट इज द, म्हणजे माहीत जरी नसलं तरी ते नोईंगली अननोईंगली दॅट इज द एक्सरसाइज फॉर द कराटे. त्याच्या बॉडीच्या मुवमेंटसाठी, त्याला तो फ्लेक्सिबिलिटी येण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो एक्सरसाइज होता. सो फॉर दॅट पर्पज इथे आता एकच आहे की तुमचं इंटेन्शन क्लिअर तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या आईचा डॉट अगदी आईच्या बारवरती असतो. आय फॉर इंटेन्शन. टीचा कॉन्फिडन्स तुमचा तेव्हाच पॉवरफुली होईल जेव्हा टीचा बार हाफच्या वरती असेल. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रेझेंट आणि पास्ट बॅलन्स करणार आहात, सॉरी फ्युचर आणि पास्ट बॅलन्स करणार आहात जेव्हा तुमचा जो बार आहे हा बार या सेंटरच्या बॅलन्स झालेला असेल. अदरवाईज एक तर तुम्ही पास्ट मध्ये लुडबुडत असाल किंवा मग पास्ट मधलं काही घ्यायचंच नाहीये, फक्त स्वप्नच बघायचे, फ्युचर मध्ये जायचं. आणि कधी कधी असंही मी बघितलेलं आहे की प्रेझेंट मध्ये ऍक्शन झिरोच आहेत आणि आम्ही फ्युचर मध्ये गेलेलो असतो. किंवा मग आमची जी पाठीमागची एक्सपिरियन्सेस आहेत तर त्या एक्सपिरियन्सेस मध्येच आम्ही कुठेतरी अडकलेले असतो, बरोबर आहे, म्हणजेच बॅकला आलेलो आहे. तर हे बॅक आणि फ्रंट हा जो पार्ट आहे तुमचा व्हर्टिकल लाईन आय असेल किंवा टी असेल, दॅट इज युअर प्रेझेंट टेन्स, हे लक्षात घ्या. आणि पुढचा जो भाग आहे तो फ्युचर आहे आणि पाठीमागचा भाग आहे हा पास्ट आहे. आईचा डॉट जर आईची दांडी सोडून जर पुढे जात असेल तर तुमचं काम वेळेवरती होईल का? नाही होणार आहे, प्रोक्रॅस्टिनेशन होणार आहे. तो कारण तो फ्युचर मध्ये गेलाय डॉट. तुमचं थॉट प्रोसेस फ्युचर मध्ये आहे आणि तुम्ही प्रेझेंट मध्ये आहात. तुमचे विचार पुढचे आहेत पण ऍक्शन्स करण्यासाठी तुमचं इंटेन्शन नाहीये. अशा काही गोष्टी असतात. त्यामुळे जस्ट बी फोकस ऑन टी अँड आय आणि त्याच्यासाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्या. प्रामाणिकपणे त्याच्या तुम्हाला 10 ओळी लिहिण्यासाठी 10 मिनिट लागले तरी चालते, पण ते अक्षर कोरून लिहिण्याचा प्रयत्न करा. टी आणि आय माझा कुठे बिघडला नाही पाहिजे. आणि त्यानंतर मग तुम्हाला बेसलाईन सोबत घ्या. आज आपण शिकलेलो आहे ते सगळे जे पॅटर्न्स आहेत त्यामधून तुमचे कोणत्या पॅटर्नसाठी तुम्हाला सपोर्टिंग असलेला पॅटर्न कोणता आहे तो बघा, ट्राय करायला हरकत नाहीये. ओके. आणि झोन मध्ये तुम्हाला तुमचे झोन्स तिन्ही व्यवस्थित दिसत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या, बॅलन्स करता येईल का. आणि ऑफकोर्स यामधून मिरॅकल्स होणारच, कारण अजून बऱ्याच काही गोष्टी शिकायच्यात. आता आपण फक्त एबीसीडी मध्येच आहोत.
त्यानंतर आपल्याला 2-2 कंबाईन करायचे आहेत, 3-3 कंबाईन करायचे आहेत आणि नंतर पूर्ण अनालिसिस करायचं आहे. सोबत सिग्नेचर तुमची येणार आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत. सो डोंट वरी अबाउट इट. जे दिलेलं आहे ते मात्र प्रामाणिक करा. सगळ्यांचे असाइनमेंट मला ग्रुपमध्ये दिसत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही आता काय सिच्युएशन मध्ये आहात हेही आम्हाला कळत नाहीये. जर तुमच्या त्या हँडरायटिंगच्या फेजमध्ये हँडरायटिंगचे सॅम्पल जर आले तर त्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट करणं वगैरे आमच्यासाठी सोयीचं जाईल जेव्हा तुम्ही काही क्वेश्चन्स आहेत किंवा क्वेरीज रेज करता, राईट ना. सो इमिडिएटली त्या दिवसाचं किंवा त्याच्या पाठीमागचं 1-2 दिवसाचं हँडरायटिंग चेक केलं तर खरोखर तुम्ही आता कोणत्या सिच्युएशन मध्ये आहात, कोणत्या इमोशन्स मध्ये आहात ते बघून तुम्हाला गाईड करणं किंवा सपोर्ट करणं आमच्यासाठी सोयीचं जाईल. आम्ही जरी तुम्हाला प्रत्येक दिवशीचा फीडबॅक जरी देत नसलो तरी आमचं वी हॅव आईज ऑन युअर हँडरायटिंग. जे सॅम्पल्स मिळतात आणि त्यामध्ये मग कुठे प्रॉब्लेम्स येतं काय येतं त्याच्यावरती सुद्धा वी आर फोकसिंग ऑन दॅट. पण मी सांगेन एवढंच करा, त्या कराटे किड सारखं कोचला विचारू नका की मला कराटे कधी शिकवणार. ऍक्च्युली तुम्हाला तुमचं हे कराटेचं प्रॅक्टिस चालूच आहे, राईट ना. अँड यू आर बिकमिंग एक्सपर्ट अँड एक्सपर्ट. ओनली थिंग की कदाचित तुम्हाला ते दिसत नसेल की यालाच कराटे म्हणतात, राईट ना. फक्त एवढंच फोकस करा, टी आणि आय पासून लांब राहू नका. त्याचं प्रॅक्टिस एव्हरी डे झालं पाहिजे. तिथे फोकस करा. सांगितलेल्या गोष्टीनुसारच टी आणि आय येऊ द्या. आणि वीकली आपण ज्या ज्या काही गोष्टी ऍड करतोय त्या मात्र त्यामध्ये नंतर इन्क्लूड करायला सुद्धा विसरू नका. दॅट्स इट. आणि त्यामधून मग तुम्हाला तुमचं काय ऑब्झर्वेशन येतं, तुम्ही लिहिलेल्या हँडरायटिंग मधून तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे तेही तुम्ही बघू शकता. मी मागच्याला सांगितलं होतं, एक छानसा असाइनमेंट दिला होता की मी आज जे लिहिलेलं हँडरायटिंग आहे त्याच्यावरून माझं ऑब्झर्वेशन हे मी उद्या लिहायचं. आता मगाशी जो प्रश्न होता मोनिकाचा की आम्ही नेमकं काय लिहायचं, आज तुम्ही काहीही लिहा, ओके. आणि आज मी लिहिलेल्या माझ्या हँडरायटिंग मधून मला काय वाटतंय हे उद्या लिहायचं. म्हणजे उद्याच्या हँडरायटिंग मधून तुम्हाला काय वाटतं ते परवा लिहायचं. इज इट इंटरेस्टिंग? जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही लिहा. म्हणजे काय होईल की प्रत्येक वेळी हे जे लिखाण आहे हे डोक्यातून येईल. सो मेंटल रायटिंग विल बी देअर. तुम्ही कुठून कॉपी करणार नाहीये आणि दॅट विल बी इझी. आणि हे करत असताना मात्र टी आणि आय सांगितलेल्या पद्धतीने फोकस मध्ये ठेवायचं. दॅट्स इट. हो सर, पण त्याच्यासाठी एखाद्या गोष्टीसाठी असलेला प्रॉपर शब्द आपल्याला पटकन आठवत नाही ना खूपदा. त्याला नेमकं काय म्हणतात. म्हणजे समजा मला मराठीतून तो चांगला माहिती असेल, मराठी मधून लिहा. हा, इंग्रजीतून नेमकं काय म्हणजे प्रॉपर शब्द आला पाहिजे असं वाटतं ना. त्याच्या जवळपास जातो आपण, ते प्रॉपर नाही वाटत पण तरी सुद्धा. नाही, पण तुम्हाला मराठी शब्द माहित आहे की नाही त्याला, मग तो मराठीमध्येच लिहा. तुम्हाला ते वाटत असेल की बाबा खिचडी तर लिहा तिथे डबल कोट मध्ये KHICHADI खिचडी. आम्हाला ते तुमचं इंग्लिश ग्रामर किती चांगलं आहे, इंग्लिशचं स्पेलिंग किती तुम्ही परफेक्ट लिहिता वगैरे, वी आर नॉट बॉदर अबाउट इट. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्या खिचडीमधले तुम्ही K कसा लिहिलाय, H कसा लिहिलाय, I कसा लिहिलाय इकडे आमचं लक्ष असणार आहे. म्हणजे तुमची खिचडी कशी झालेली आहे ते बघायचं. जे सांगा मॅम, यू वॉन्ट टू से समथिंग. आय नो यू आर इगरली वेटिंग व्हॉट्सअप फॉर रायटिंगची दॅट. भाषा लिहायची का? व्हॉट्सअप रायटिंगची लिहायची का? हो. एक्झॅक्टली. इंग्रजी शब्द मराठी. तुम्ही काय लिहिता आहे याच्याशी काहीच रिलेशन नाहीये. तुम्ही कसं लिहिता आहे याच्यावर जास्त फोकस आहे. कोणीच वाचत नाही तुम्ही काय लिहिलेलं आहे म्हणून. मी आतापर्यंत जे अनालिसिस केलं मी कुणाचंच कॉन्टेंट वाचलं नाहीये. त्यांनी काय लिहिलेलं आहे, त्यांनी कसं लिहिलं आहे, फक्त हाच मेन आहे. ऍक्च्युली वी आर नॉट इंटरेस्टेड इन युअर स्टोरीज. मी तर एक दिवशी गाणी लिहून पाठवलेलं. मला पिक्चरची स्टोरीज लिहितात, मला 4 पोयम एकत्र करून लिहितात माझ्या सॅम्पल मध्ये. तर हे पण सुरुवातीलाच लिहिलंय. आय डोंट नो वाय आय एम डुईंग दिस, आय एम रायटिंग दिस. त्याची अशी पहिली ओळ सुरुवात केलेली आहे. आय डोंट नो व्हॉट विल बी द कन्क्लुजन. असं लोकांनी लिहिलेलं आहे. मी काय खाल्लं, काय प्यायलो, काहीही लिहितात, काहीही. फक्त एवढंच की ते कुठे बघून लिहू नका. दॅट्स इट. बस दॅट्स इट. एवढीच एक कंडिशन आहे. बघून लिहू नका. अदरवाइज यू कॅन राईट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. कोणत्याही लँग्वेज मध्ये लिहू शकता. इंग्लिश करा काही प्रॉब्लेम नाही, इंग्लिश करा काही प्रॉब्लेम नाही. पिक्चरची स्टोरी लिहा, हे बेस्ट आहे. एक्झॅक्टली. म्हणत होते ना, तुमच्या आवडीच्या पिक्चरचा तुम्ही क्रिटिक रिव्ह्यू लिहा. तुम्हाला काय आवडलं आणि काय नाही आवडलं. ताराजन सर, अशोक सर, मयूर,
कॅमेरा ऑन करा, एक फोटो घ्यायचा आहे. 10:40 झालेत ऑलरेडी, टाइम भरपूर हो, झालेला आहे आज. आज भरपूर टाइम झाला. आणि आज फोटो कोणाचं लक्षही काढण्यासारखा नाहीये वेळेकडे. माझा पण नाहीये, तरी पण मी फोटो काढते बघा. चलो रेडी. आज मी ड्रेस मध्ये मस्त. नाहीये, पण जर कॅमेरा ऑन नसेल तर मला इथे स्क्रीन मध्ये कोण दिसत नाहीये. मयूर त्यांचा नाहीये, फक्त बाकी सगळ्यांचा आहे. मयूरचं नाहीये, आय थिंक फोटो अशोकचा काढण्यासारखा पण नाही. हा, त्यांचा पण शीन नाहीये. आलाय पूर्ण ओठ आणि मग ओठ सुजलेत अशोक सर माझे. पण नाही. अशोक सर ओपन हे करा ना, व्हिडिओ ऑन करा. अंधारात आहे, अंधारात आहे. अंधारात आहे? काय करतात तुम्ही अंधारात? चलो रेडी. सगळे झोपलेत ना. ओके 3, 2, 1 स्माइल. Posting it now. आय ऑलरेडी पेस्टेड वन फोटो. हो ना, माझं हे व्हॉट्सअप याला खूपच राग येतो लॅपटॉपवर लवकर ऑन व्हायला. केला का तुम्ही सर? हो, मी ऑलरेडी घेतला, पण त्यात घेतला? सगळे आलेत का व्यवस्थित बघायला हवे. हा, आलेत. आलेच. ओके चलो, मग मी करत पोस्ट. ते अजून इट इज टेकिंग इट्स टाइम. ओके, मयूर Okay. मगाशी काहीतरी Good हात night. रेज केला होता, काय प्रश्न मयूर विचारण्यासाठी? सांगत होते काहीतरी. नाही सर, प्रश्न नव्हता ऍक्च्युली. किरण सर बोलत होते ना हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट साठी. हम्म. हॅलो. तर अनघा हो. मॅमने लास्ट टाइम सांगितलं होतं. येतोय आवाज? आवाज येतो, बोलत राहा. हा. तर खूपच वाटत असेल तर 4th लाईन्सची बुक यूज करा, असं अनघा मॅम लास्ट टाइम म्हणत होता. त्याच्याने Yes. ओके, एक्झिट झालेल्या आहेत त्या. हा, एवढंच आमचं Network सजेशन गेलं. होतं की 4 लाईन्स ची जी आले बुक आले आले आहे. आल्या 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 परत आल्या. हॅलो.